प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, प्रे करूया आपण, नेत्र बंद करूया. थँक्यू फादर. थँक यू हे जीसस. माझ्या पित्या तुझा गौरव करतो प्रभू. यस लॉर्ड. तुला धन्यवाद देतो प्रभू. यस यस. आज पुन्हा एकदा परमेश्वर तुझ्या वाचनाद्वारे तुझी महिमा तू आम्हामध्ये करणार आहे. होय प्रभू. फादर, हालेलुया. आम्हा प्रत्येकाशी तू बोलणार आहे प्रभू. यस यस. कारण देवा मंडळीवर तू प्रीती करतोस. होय प्रभू. प्रत्येक या ठिकाणी बसलेलो यस. आम्ही सर्व तुझी मंडळी आहोत. होय प्रभू. आणि प्रभू आज मंडळीला तू आपला मार्ग प्रगट करणार. यस यस. आणि देवा मोठा तुझा गौरव होणार. होय प्रभू. तुझं वचन आम्हाला अजून आत्म्यामध्ये जवळ घेऊन ये. यस यस. आणि प्रत्येकात तुझा गौरव होणार. यस लॉर्ड. प्रभू मी प्रार्थना करतो, जे या क्षणी इथं आहे, जे मला या क्षणी टीव्हीवर पाहत, इंटरनेटवर पाहत, यस यस. प्लीज आपला विश्वास मोठा करा. यस यस. आपल्या मनाशी बोला का आज देव माझी भेट घेणार. होय प्रभू. त्याच्या वचनाद्वारे तो आपले मार्ग मला प्रगट करणार. यस यस. आणि माझ्या जीवनात मोठाच गौरव होय होणार. प्रभू. फादर सर्व महिमा तुला देतो लॉर्ड. यस. आणि तुझ्याच नावात ही प्रार्थना मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, पुढे आपण वचनाकडे जाण्या अगोदर आजचा जो विषय आहे, तसा आज तुम्हा सर्वांना माहित असेल की आज राखेचा बुधवार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हा विषय आपण घेतला का राखेचा बुधवार नेमका काय असतो, पण त्याचा आध्यात्मिक अर्थ काय, आणि या निमित्ताने परमेश्वर आज आम्हाशी काय बोलणार आहे ते आज आम्ही या ठिकाणी समजून घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज राखेचा बुधवार आहे आणि आजपासून 40 दिवस उपास सुरू होता. मग लेंथ समय नेमका काय आहे? हा लेंथ समय, जरी बायबलमध्ये लेंथ हा शब्द कुठं नाहीये, पण हा लेंथ समय किती आवश्यक आहे हे सर्व गोष्टी आज देवाच्या आत्म्याने आपण शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही काही हँडबिल्सवर काही क्वेश्चन्स टाकले होते का लेंथ समय म्हणजे नेमकं काय आहे. आज तुम्हाला प्रगट होईल. दुसरा पॉइंट होता आजचा ज्या विषय आपण घेणार होतो की एलियाजरने इसाकासाठी कोणती वधू निवडली व का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, जर बायबल आपण वाचलं असेल तर मी प्रत्येक पॉइंट तुम्हाला सांगतो, नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल का लेंथ समय का गरजेचा आहे. त्यासाठी एक विषय प्रभूने माझ्या मनामध्ये टाकला, तो म्हणजे अब्रामबद्दल. कोणाबद्दल? अब्रामचा मुलगा इसाक होता आणि इसाकाला वधू पाहिजे होती. कोण पाहिजे होती? वधू पाहिजे. वधू किंवा अब्रामाला सून पाहिजे होती. मग प्रभूने त्या ठिकाणी अब्रामाने एलियाजरला का पाठवलं, त्याच्या मागचा उद्देश का, एलियाजरनी रिबेकालाच का निवडलं, या प्रश्नाचं आमच्या मनात जर प्रश्न असेल तर देवाचा आत्मा आज आम्हाला त्या गोष्टी प्रगट कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग एलियाजरनी सांगते 10 उंटच का नेले, त्याचं प्रगटीकरण काय आहे, आणि या सर्व संदर्भातून देवाचा आत्मा आम्हाशी काय बोलणार आहे हे सर्व आपण शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सर्व एक एक गोष्टी या संदेशमधून क्लिअर करेल, म्हणजे देवाचा आत्मा तुम्हाला स्पष्ट करेल काही उपास का गरजेचे. कारण जरी बायबल हे सांगत नाही लेंथ समय, पण बायबलमध्ये नक्की लिहिलंय का तुम्ही उपास आणि प्रार्थनेची नेमणूक करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या निमित्ताने हे उपास नेमलेले आहेत का आपण देवाचं काय करावं, गौरव करावं, आत्म्यात आपण बदलावं आणि देवाचा महिमा आपल्यातून व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपण उत्पत्ती काढू किंवा प्रारंभ याचा 24वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी पहिलं 3रं आणि 4थं वचन आपण वाचू. आकाशाचा देव व पृथ्वीचा देव यहोवा याची शपथ मी तुला व्हायला लावतो, ज्या कनानी लोकांमध्ये मी राहतो त्यांच्या मुलीतून तू माझ्या मुलासाठी नवरी घेणार नाहीस, तर तू आपल्या देशाला व आपल्या नातलगांकडे जाऊन माझा मुलगा इसहाक याच्यासाठी नवरी पाहून आण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी बायबल या प्रकारे सांगतं की इसाक मोठा झाला होता आणि त्याचा लग्नाचा समय जवळ आला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून अब्राम आपला वरिष्ठ चाकर म्हणजे कोण? एलियाजर. अब्राम कोणाशी बोलतोय? एलियाजरशी. आणि त्याला तो सांगतो की मी ज्या लोकांमध्ये राहतो त्यांच्यापैकी तू माझ्या मुलाला सून आणू नको, तर तू त्या लोकांपैकी आण जे लोक माझ्या आहेत, आणि त्यांच्यातून तुला माझ्या मुलासाठी काय घेऊन यायची? सून घेऊन यायची. 5 वचन वाचू या ठिकाणी आपण. मग सेवक त्याला म्हणाला, कदाचित मुलगी माझ्याबरोबर या देशाला यायला मान्य होणार नाही, तर ज्या देशातून तू आलास त्यात तुझ्या मुलाला घेऊन मी परत जावे काय? ओके, मी एक एक पॉइंट्स घेतोय कारण याचं प्रगटीकरण मला तुम्हाला सांगायचं. या ठिकाणी एलियाजरने अब्रामाला एक प्रश्न केला, मी जाईल त्याला मुलगी आणण्यासाठी, पण जर ती मुलगी तयार झाली नाही किंवा ती जर भेटली नाही तर मग मी काय करू? तर तो म्हणतो की तू आपल्या शक्तीपासून सुटला आणि तू काय करू शकतो? निघून जाऊ शकतो. पुढचं वचन वाचू, 8वं वचन. आणि ती मुलगी तुझ्याबरोबर येण्यास मान्य झाली नाही तर या माझ्या शक्तीपासून तू मोकळा होशील, मात्र तू माझ्या मुलाला
तिकडे परत नेऊ नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, हे पण लक्षात ठेवा का तो म्हणतो का जर मुलगी यायला तयार झाली नाही तू शपथेपासून कसा झाला? मोकळा होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मुलीच्या हातात आहे यायचं किंवा यायचं नाही. पहा, याचं प्रगटीकरण खूप सुंदररीत्या आम्हाला कळलं. पण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या का या ठिकाणी जर तो म्हणतो का मुलगी यायला तयार झाली नाही तर मी काय करू? प्रेज गॉड. तो म्हणतो जर ती तयार होणार नाही तर तू आपल्या शक्तीपासून मोकळा झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचू या ठिकाणी आपण 10वं वचन. मग सेवक आपल्या धन्याच्या उंटापैकी 10 उंट घेऊन निघाला, कारण त्याच्या धन्याचा सर्व माल त्याच्या हाती होता. आणि तो उठून आराम नहराईम यातील नाहूरच्या नगरास गेला. 11. आणि संध्याकाळच्या वेळी बाया पाणी काढायला निघत असत. त्यावेळी त्याने नगराच्या बाहेर पाण्याच्या विहिरीजवळ आपले उंट बसवले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. बायबल सांगतं की अब्राम कोणाशी बोलला? एलियाजराशी. आणि मग एलियाजर या ठिकाणी इसाकासाठी सून आणण्यासाठी तो त्या ठिकाणी त्यांच्या लोकांमध्ये गेला. बायबल सांगतं की त्यांनी सांगते किती उंट घेतले? 10 उंट घेतले. 10 उंट घेतले. ही निवड मालकाने केली नव्हती, ही निवड कोणी केली होती? एलियाजरनी सांगते 10 उंट घेतले आणि तो स्वतःहून त्या ठिकाणी गेला. आणि बायबल सांगतं ज्यावेळेस तो त्या प्रांतामध्ये पोहोचला वेळ संध्याकाळचा होता. कोणता वेळ होता? संध्याकाळचा वेळ होता. त्या ठिकाणी ते लोक पोहोचले आणि संध्याकाळी जे असते त्या ठिकाणी बसले. तो आपल्या मनात काही प्रार्थना करत होता कारण त्याची इच्छा होती का प्रभू मालक तर म्हणला का माझ्या मुलासाठी सून घेऊन ये, मग मी कोणत्या बेसवर निवडणार का त्यासाठी नेमकी कोणती सून तुला पाहिजे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण या ठिकाणी एक मुलगी नाही, या ठिकाणी अनेक मुलं आहेत. हे सगळे लोक त्याचेच आहेत आणि म्हणून या सगळ्यांपैकी त्याची सून सगळ्या मुली तर होऊ शकत नाही. सून किती होणार? एकच होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? ठिकाणी तो म्हणतो माझ्या लोकातून काय घेऊन ये तू? सून घेऊन ये. मग त्या ठिकाणी एकच मुलगी असेल का? भरपूर मुली असतील. मग काय तो सगळ्याच मुलींना घेऊन येणार का? नाही. मग त्याला प्रश्न पडला होता का बाबा निवडायचं कसं? आणि खूप सुंदररीत्या लिहिले. पुढं आपण वाचूया 11. आणि संध्याकाळच्या वेळी बाया पाणी काढायला निघत असत. त्यावेळी त्याने नगराच्या बाहेर पाण्याच्या विहिरीजवळ आपले उंट बसवले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संध्याकाळच्या वेळेस कोण बाहेर पडायचं? बाया पाणी काढायला येत. एक का अनेक आहेत? अनेक आहेत. लक्षपूर्वक आहे का? एक का अनेक आहेत? अनेक आहेत. म्हणजे अनेक स्त्रिया त्या ठिकाणी काय भरायला येणार आहेत? पाणी भरायला येणार. मग मला कसं कळणार प्रभू याच्यातून नेमकी ती कोणती सून आहे जी इसाकासाठी मला निवडून घेऊन जायची? प्रेज गॉड. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी तो आपल्या बुद्धीवर जोर देत नाहीये. तो या ठिकाणी सर्व गोष्टी कोणाच्या हातात सोपवतोय? देवाच्या. तो प्रभूकडे एक प्रार्थना करतो. तो मनामध्ये एक अट निर्माण करतो आणि त्या अटेवर जर ती मुलगी घरी उतरली तर तीच अब्रामाचा मुलगा इसाक यासाठी सून म्हणून मी घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण वाचू या ठिकाणी 12-13. आणि तो म्हणाला, हे यहोवा माझ्या धनी अब्रामाच्या माझ्या देवा अब्राम याच्या देवा, मी तुला विनंती करतो की तू आज माझ्याकरता हे घडवून आण आणि माझा धनी अब्राम याच्यावर कृपा कर. पहा, मी पाण्याच्या झऱ्याजवळ उभा आहे आणि गावातल्या लोकांच्या मुली पाणी काढायला बाहेर येत आहेत. तर असे होऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन की मी तुला विनंती करतो मी पाणी प्यावे म्हणून तू आपली घागर उतर, आणि जी म्हणेल पी आणि तुझ्या उंटांनाही मी प्यायला देईन, तीच तू आपला सेवक इसहाक याच्यासाठी नेमलेली असो. त्यावरून मी असे समजेन की तू माझ्या धन्यावर कृपा केली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, मी स्टोरी क्लिअर केली. आता एक डीप रेव्हेलेशन मध्ये आपण जाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टोरी कळाली सगळ्यांना. त्यांनी एक अट निर्माण केली, जिला मी म्हणाल मला काय दे, प्यायला पाणी दे, आणि ती असं म्हणाल का मी तुलाही पाजते आणि तुझ्या बरोबर जे काय 10 उंट आहेत त्यांना देखील मी काय पाजणार? पाणी पाजणार. आणि जर ते असं म्हणणार तरच मला कळणार का हीच ती मुलगी आहे जी इसाकाला सून म्हणून मी या लोकातून काय करावं? घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग पुढे आम्हाला माहितीये की त्या पुष्कळ मुलींपैकी एक मुलगी त्याच्यामध्ये रिबेका आहे. कोण आहे? रिबेका आहे. आणि मग त्या ठिकाणी ज्या प्रकारे तो एक ती अट आपल्या मनात देवासंगती एक करार करून निर्माण करतो, तो त्या मुलीला म्हणतो की तुम्हाला पाणी पाजशील का? आणि मग बरोबर जी अट त्याच्या मनामध्ये होती त्या प्रकारे ती मुलगी म्हणती की मी तुलाही पाणी पाजणार आणि तुझ्या बरोबर जेवढे उंट आहेत त्यांना पण मी काय पाजणार? पाणी पाजणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी ते वचन. आपण वाचूया 18 वचन. आणि ती म्हणाली पी माझ्या धन्या, आणि तिने लवकर आपली घागर आपल्या हातावर उतरून घेऊन त्याला पाणी प्यायला दिले. आणि त्याला पाणी प्यायला दिल्यावर तिने म्हटले, तुझ्या उंटांनाही प्यायला पुरेल इतके पाणी मी काढीन. ओके, प्रेज गॉड. हालेलुया. ज्या प्रकारे जे बोलला कुणी केलं?
रिबेकाने केलं. कोणी केलं? रिबेकाने केलं. आणि मग त्याला कळलं का हीच ती सून आहे जी इसाकासाठी मला काय करायची आहे, घेऊन जायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक निवडणुकीची प्रतिक्रिया काय आहे कळतंय ठिकाणी. ओके, याचं प्रकटीकरण आपण समजून घेऊ की अब्राम जो आहे त्याला काय पाहिजे होती, सून पाहिजे होती. काय पाहिजे, सून पाहिजे. सून पाहिजे. कुणाच्या हातात काम सोपवलं, एलियाजरचे. एलियाजरने संगती काय घेऊन गेला, 10 उंट घेऊन गेला. 10 उंट गेला. आणि अट काय होती, की अब्रामाच्या नात्यातलीच पाहिजे. हा अट पहिली काय होती का माझ्याच ती गोत्रातली पाहिजे, म्हणजे माझ्याच नातेवाईकातली पाहिजे. पण इसाकाने कोणती अट ठेवली, सॉरी एलियाजरने, फक्त पाणी नाही, जी मलाही पाणी पाजेल आणि उंटांनाही आणि माझ्या बरोबर जे 10 उंट असतील त्यांना ती काय करणार, पाणी पाजणार. ती सून मी कोणासाठी घेऊन जाणार, इसाकासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, तुम्ही लिहून घेऊ शकता. अब्राम म्हणजे पिता आहे. अब्राम म्हणजे कोण आहे, पिता आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इसाक म्हणजे प्रभू येशू आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इसाक म्हणजे कोण आहे, प्रभू येशू प्रभू आहे. येशू आहे. एलियाजर म्हणजे पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, लिहा तुम्ही एक एक. अब्राम म्हणजे कोण, पिता पिता आहे. परमेश्वर. इसाक म्हणजे कोण, प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. एलियाजर म्हणजे कोण, पवित्र आत्मा किंवा सेवक वर्ग, यस. किंवा सेवक वर्ग. दोन्ही आपण गोष्टी त्याच्यात मॅच करू शकतो, पवित्र आत्मा किंवा सेवक वर्ग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला दिसतं का एलियाजर 10 उंट घेऊन जातो. किती उंट घेऊन जातो, 10 उंट. कारण या ठिकाणी त्यांनी एक प्रक्रिया ठेवली, जर ती मला आणि 10 उंटांना पाणी पाजल तरच मला कळणार का ती सून मी माझ्या जो मालक आहे त्याचा मुलगा, त्यासाठी मी काय करावी, घेऊन जावी. म्हणजे या ठिकाणी हे 10 उंट देवाच्या 10 आज्ञेला दर्शवतात. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आध्यात्मिक अर्थ या वाटण्याचा असा होतो की जर रिबेकामध्ये 10 आज्ञेची पूर्तता असेल तरच ती पात्र आहे का ती इसाकाची काय बनावी, पत्नी बनावी. काय बनावी, पत्नी बनावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी आध्यात्मिकरित्या रिबेकामध्ये वचनाची पूर्तता पाहिजे, यस. ती वचनामध्ये परिपूर्ण पाहिजे. जर तिच्यामध्ये आज्ञा आहेत, जर तिच्यामध्ये वचन आहे तरच ती इसाकाची काय बनू शकते, पत्नी बनू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय, समजतंय का, हे आध्यात्मिकरित्या आहे. कसं आध्यात्मिक. आध्यात्मिकरित्या तो म्हणतो का मला आणि माझ्या बरोबर जेवढे उंट आहेत त्यांना काय पाजलं पाहिजे, पाणी पाजलं पाहिजे. तरच मला कळणार का हीच ती मुलगी आहे का जी इसाकाला मी सून म्हणून काय करू शकतो, घेऊन जाऊ शकतो आणि एक पत्नी म्हणून ती त्याला सूट होऊ शकते. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी यस. पहा, परमेश्वर आता याच उदाहरणातून आमाशी बोलतो, कारण ज्या प्रकारे त्या काळामध्ये इसाकासाठी रिबेका पाहिजे होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज त्याच प्रकारे आमचा वर म्हणजे प्रभू येशू आहे. यस यस. आमचा वर म्हणजे कोण आहे, प्रभू येशू आहे. आणि त्याला पण वधू पाहिजे. यस. त्याला पण कोण पाहिजे, वधू पाहिजे. वधू पाहिजे. आणि म्हणून आज पवित्र आत्मा किंवा चर्च ते वधू बनवण्याचं काम चाललंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण सर्व कोण आहोत, वधू आहोत. वधू किंवा मंडळी किंवा चर्च आपण आहोत. आणि जोपर्यंत आपली तयारी होणार नाही, आपल्याच वर्षाची पूर्तता होणार नाही, त्या तोपर्यंत आपण पण त्याची पत्नी म्हणून स्वीकारले जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्या प्रकारे या ठिकाणी रिबेकाने ती पूर्तता केली, कसली, 10 उंटाला काय पाजण्याची, पाणी पाजण्याची, त्याच प्रकारे देवाच्या वाटण्याची पण पूर्तता कोणात झाली पाहिजे, आपल्यामध्ये झाली पाहिजे. जर ती पूर्तता आपल्यामध्ये होत नाही तर आपण पण त्या परमेश्वराच्या मुलाची वधू बनू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आपण त्याची वधू बनलं पाहिजे. आणि त्या वधू बनण्यासाठी आपल्यामध्ये वाटण्याची पूर्तता झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, रिबेका म्हणती मी तुला पण पाणी पाजते आणि उंटांना पण पाणी पाजते. Yes. एक उंट किती पाणी पितो, कमीत कमी 200 लिटर. किती लिटर, 200 लिटर. तुमच्या घराबाहेर पाण्याची टाकी असेलच, तुम्ही डोळ्यासमोर ती पहा. 300 लिटरची किती असतील, 200 लिटरची किती असतील, तर किती उंट होते, 10 उंट. आणि ते पण कोणत्या भागातले आहेत, जे वाळवंटाचा भाग आहे. कोणता भाग आहे, वाळवंटातील भाग. म्हणजे विचार करा की या ठिकाणी इतकी सोपी गोष्ट नाहीये का प्रत्येक उंटाला तिने पाणी पाजावं, कारण तिला मदत करण्यासाठी कुणी नाहीये. प्रत्येक उंटासाठी तिने आपली घागर त्या विहिरीत टाकायची, ते पाणी शेंदायचं, ते टाकी भरायची आणि त्या प्रत्येकानं त्या ठिकाणी त्यांची तहान काय करायची, फुलफिल करायची. म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये 10 उंटांना पाणी पाजायचं. पण या ठिकाणी ती मशागत करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती काय करत आहे, मशागत करता येईल. मशागत करत आहे. ती सहज करते, तिला माहित नाही प्रतिफळ काय मिळणार आहे, पण तिच्या मशागताचं प्रतिफळ तिला मोठं मिळालं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच प्रकारे आज्ञा पाळणं पण सोपी गोष्ट नाहीये, पण ते म्हणतो का आज्ञा पाळणं गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या प्रकारे 10 उंटांना पाणी पाजणं सोपं नाही, त्याच प्रकारे आज्ञेपर्यंत चाललं पण सोपं नाही. नाही. आणि म्हणून हे लेन्समय यासाठी आहे आपण आत्म्यामध्ये आपलं आत्मपरीक्षण करावं.
की मी वचनामध्ये चालतोय का, मी आत्म्यामध्ये वाढतोय का, मी त्या वधूसाठी तयार झालोय का, माझा शृंगार पूर्ण झालाय का. अन्यथा असे अनेक लेन समय येऊन जातील, असे अनेक गुड फ्रायडे येतील, प्रभू येईल आणि आपण इथे राहून जाणार. पण देवाची इच्छा आहे की ज्या प्रकारे ही वधू तयार झाली इसाकासाठी, आपण जे प्रभूची वधू आहोत आपण पण तयार झालो पाहिजे देवाच्या महिमेसाठी. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. Yes. म्हणून आमच्यामध्ये पण कसली पूर्तता पाहिजे, वचनाची. मग लेन समय कशासाठी. अनेक लोक हा प्रश्न करतील, बायबल मध्ये लिहिलेलं नाही का लेन समय तुम्ही पाळा. पण बायबल मध्ये सांगितलंय कशाची नेमणूक करा, उपासाची. कशाची नेमणूक करा, उपासाची. ज्या प्रकारे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक नवीन करार आपण करतो किंवा मनात एक नवीन संकल्प करतो, त्याच प्रकारे हा मधल्या पिरियड मध्ये कदाचित तुम्ही तो संकल्प केला, तुम्ही चेक करू शकता का जो संकल्प मी केला होता आत्म्यात चालण्याचा, प्रार्थनेत वाढण्याचा, हा लेन समय मे बी एक चेक पॉइंट असत. या ठिकाणी तुम्ही त्याला चेक करू शकता की मी प्रार्थनेत आहे का, मी वचनामध्ये आहे का, मी आत्म्यात चाललोय का, मी त्या वचनाप्रमाणे करतोय का, ज्या प्रकारे मी देवासंगती करार केला होता किंवा ज्या गोष्टीसाठी देवाने स्वतःला समर्पित केलं होतं. म्हणून ह्या लेन समयामध्ये आपण त्याला चेक केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हे उपवास व्यर्थ नाहीयेत, हे उपवासाचं फळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं बायबल लेन समय नाहीये, वर्ड नाहीये, पण बायबल सांगतं काय नेमा, उपवास नेमा. मग काही लोक डिबेट करतील, मग ह्याच टायमाला का पहा, पुढं ना पुढं एक विचारासाठी एक सहमती झाली पाहिजे आणि एकत्र येऊन कुठेतरी आपण उपवास काय केले पाहिजे, नेमले पाहिजे. यासाठी आपण डिबेट नाही केला पाहिजे का मग हाच तो वार आहे का आणि हाच तो दिवस आहे का. त्यांचा उद्देश काही असो, आपला उद्देश हाच आहे का या निमित्ताने आपण प्रार्थनेत आणि वचनात वाढलं पाहिजे. आपण बघतो का वर्षभर कदाचित कुणी उपवास करत नाही, प्रार्थना करत नाही किंवा घरामध्ये सहभागिता होत नाही, पण या निमित्ताने जर घरामध्ये प्रार्थना होती, वचनामध्ये आपण वाढतो किंवा या निमित्ताने एखाद्या सेवकाला आपण आमंत्रण देतो आणि होऊ शकतं त्या मीटिंग मध्ये, त्या प्रार्थनेमध्ये जर वचन स्पर्श झालं आणि तो आत्मा जर वाचला तर लॉर्ड आम्हाला ब्लेस नाही करणार का. लॉर्ड म्हणून टायमिंग चुकीचं आहे. कळतंय का ठिकाणी. परमेश्वर असं म्हणाल का नाही लेन समाज मी ब्लेस नाही करत, हे माझ्या वचनातून नाहीये. देव काय म्हणतो या ठिकाणी का आत्म्यातून झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, आत्म्यातून. जरी ही प्रथा बनवली पण आम्ही या प्रथेकडे न पाहता याचा चांगला आउटपुट आपण काढायचा. ह्या निमित्ताने जर कोणाची इथं आम्हाला प्रार्थना ठेवून 4 लोकांना गोळा करून त्यांना जर प्रभूचं वचन सांगता येतं, आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्या प्लॅटफॉर्मचा आपण चांगला उपयोग केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्या प्रकारे जसं मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी त्या ठिकाणी तो म्हणतो की 10 उंटाची पूर्तता झाली पाहिजे पाण्याची, त्याच प्रकारे वचनाची पूर्तता आम्हाला व्हावी म्हणून अशी लेन समय, अशी उपवास प्रार्थना होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा जसं आता तुम्ही सर्व आज पुष्कळ लोक प्रार्थनेला आले, एक या दिवसाचं सिरियसनेस आपल्या मनात तयार झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही आज लेन समय, आज काय आहे, लेन समय आहे. चला ह्या निमित्ताने काय नाही व्हायना, देवाचं वचन जातंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवाचं महत्त्व तर पटवू शकतो एखाद्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी आम्हाला कळलं पाहिजे की त्या वधू होण्यासाठी आम्हाला आमच्या आतमध्ये खूप तयारी करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर वचनाची पूर्तता आमच्यामध्ये नसेल तर देवाचा गौरव आमच्यामध्ये होणार नाही. आम्ही फक्त बाप्तिस्मा घेतला, आम्ही फक्त चर्चचे मेंबर झालो, पण जर स्वर्गाच्या राज्यात प्रवेश झाला नाही, जर आम्ही त्याची वधू झालो नाही, तर आमचा प्रभूमध्ये येऊन पण आमचा काही उपयोग होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जितकं आम्हाला देवाच्या वचनात धरता येईल, जितकं आम्हाला वचनामध्ये चालता येईल, तेवढं आम्ही पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. कशा प्रकारे माझ्यामध्ये प्रभूच्या वचनाची काय होईल, पूर्तता होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर ती त्या ठिकाणी 10 उंटाला पाणी पाजलं नसतं तर इसाकाची सुनती झाली असती का, इसाकाची पत्नी झाली असती का, नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच प्रकारे आम्ही पण आमच्यामध्ये वचनाची पूर्तता केली नाही तर आम्ही पण परमेश्वराच्या मुलाची वधू होऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मे बी या लेन समयात देव आम्हाशी बोलतोय का तू वधू म्हणून तयार आहेस का, तुझी तयारी झाली का, तुझं जीवन अजून किती समर्पित आहे, किती समर्पण तुझं बाकी आहे, तू अजून देहामध्ये किती, आत्म्यामध्ये किती आहे, तुला अजून किती बदलायचंय, तुला अजून किती तयारी करायची, जेणेकरून तुझी तयारी होईल आणि तुझ्यामध्ये देवाचा गौरव होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा बायबल मध्ये एक उदाहरण आहे, एक सुंदर उदाहरण आपण त्या ठिकाणी घेऊ. आपण लूक काढू, लूक 15 अध्याय 8, 9 आणि 10 असू उदाहरण आहे. प्रभूने दाखला सांगितला होता, कोणता, हरवलेली आदिलीचा. वाचूया पुन्हा ठिकाणी, लक्षपूर्वक ऐका. किंवा अशी कोण बाई आहे की तिच्याजवळ 10 आधेले असता त्यातून एक आधेली हरवली तर ती दिवा लावून व घर झाडून ती सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. मग तिला ती सापडल्यावर ती आपल्या मैत्रिणीस व आपल्या शेजारणीस एकत्र बोलावून म्हणते, जी आधेली हरवली होती ती मला सापडली. ओके.
याचं प्रगटीकरण आपण ऐकू. येशू ख्रिस्त सांगत होता, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग परमेश्वर याच्यातून नेमकं काय सांगतो? तो एका स्त्रीबद्दल सांगतोय. कोणाबद्दल? स्त्रीबद्दल. आणि तो म्हणतो की त्याच्याकडे किती आदल्या होत्या? 10 होत्या. त्याच्यापैकी एक काय झाली? हरवली. आणि ज्यावेळेस ती हरवली ती कसं शोधती? पुन्हा वाचा तेवढं वर्ड. ती सापडेपर्यंत मन लावून हा, शोध कसं शोधती? मन लावून. फक्त दिवा लावून नाही, कसं? मन लावून. कारण दिवा जरी लावला पण मन नाही लावलं तरी भेटणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाहायचं प्रगटीकरण काय या ठिकाणी? का त्याच्याकडे 10 आदल्या होत्या पण त्याच्यापैकी एक काय झाली? हरवली. आणि म्हणून ती मन लावून शोधती. कसं शोधती? मन लावून. दिवा लावून शोधती, झाडू घेऊन शोधती. कारण तिला माहितीये का ती हरवलेली आदिली मला भेटणं खूप गरजेचं आहे. बायबल सांगतं का ज्यावेळेस ती आदिली तिला भेटती, ती तिचा आनंद फक्त एकट्यात घेत नाही तर 4 लोकांना काय करती? बोला करती आणि सांगती का माझी जी हरवलेली आदिली होती ती मला पुन्हा काय झाली? सापडली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचं प्रगटीकरण काय ते आपण ऐकू. या ठिकाणी ज्यावेळेस जुन्या करारामध्ये यहुदी लोकांची एक प्रथा होती लग्नाची. कसली? लग्नाची. ती प्रथा या प्रकारे होती का ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न होणार आहे तर त्यावेळेस तिचा सासरा, तिचा कोण? सासरा म्हणजे मुलाचा जो वडील आहे तो तिला 10 नाणे देणार किंवा 10 नाण्याची एक चैन देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग तो एक करार असायचा का ज्यावेळेस लग्न होईल तोपर्यंत ते दिलेले जे 10 आदिले आहेत किंवा 10 नाण्यांची जी चैन आहे ती तिने काय करायची? जपून ठेवायची. पण लग्नाच्या पहिले जर ती आदिली हरवली तर तो आपला मुलगा तिला सून म्हणून ऍक्सेप्ट करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? येस. यहुदी ट्रेडिशन आहे. म्हणजे एक यहुदी अशी एक प्रथा होती का समजा मुलाचं लग्न करायचं. काय करायचंय? मुलाचं लग्न. मग मुलगी पाहिली, मुलगी चॉईस झाली पण लग्नाच्या पहिले तिला किती नाणे देणार? तो 10 नाणे. मग त्या मुलीचं एक काम आहे का ते 10 नाणे काय करायचे? जपून ठेवायचे. कधीपर्यंत? लग्न होईपर्यंत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा करार असायचा. पण समजा लग्न मध्येच ब्रेक होतं तर ते 10 आदल्या तिच्याच झाल्या. कोणाच झाल्या? त्या मुलीच्याच झाल्या. पण लग्नाच्या पूर्वी जर तिने त्या हरवल्या तिचं लग्न काय झालं? मोडलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तिचं लग्न मोडू नये कारण एक आदिली काय झाली होती? हरवली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक आदिली काय झाली होती? हरवली होती. आणि जर आदिली हरवली तर माझं लग्न होईल का? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझं लग्न होणार नाही. आणि म्हणून असं लिहिलंय का ती मन एकत्र करून दिवा लावून झाडू घेऊन ती काय करते? शोध करते. का? कारण तिला माहिती जर आदिली भेटणार नाही तर माझं लग्न होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तिला ती आदिली भेटणं काय आहे? गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती आदिल्या होत्या? 10 होत्या. किती हरवली होती? 1 हरवली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 10 आदिल्या म्हणजे किती आज्ञा? 10 आज्ञा. आणि त्याच्यातली एकही आज्ञा हरवता कामा नाही. कारण जर एक जरी आज्ञा हरवली किंवा एक जरी आज्ञा मोडली, एक आज्ञा मोडणं म्हणजे 10 आज्ञा मोडण्यासारखं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय. जर या ठिकाणी आपण याकोब 2 अध्याय आणि 10वं वचन वाचू. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून केवळ एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी झाला आहे. हा, काय लिहिलंय? सर्व नियमशास्त्र पाळतो पण किती मध्ये चुकतो? एकामध्ये. पण ते एकामुळं सर्व नियमशास्त्र काय होऊन जातं? मोडल्यासारखं आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रकटीकरण मी तुम्हाला सांगतोय की जर एक आज्ञा तुमच्याकडून हरवली तर ती 10 आज्ञा हरवण्यासारखं आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी 10 आदिल्या तिच्याकडे होत्या पण एक हरवली. किती हरवली? 1 हरवली. आणि म्हणून तिला कळलं का माझं लग्न मोडणार. येस. माझं काय मोडणार? लग्न मोडणार. आणि म्हणून माझं लग्न मोडता कामा नये म्हणून मला ती आदिली शोधणं गरजेचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तिने ती शोधली आणि तिने ती शोधली फक्त तिने नाही 4 लोकांना घेऊन तिने काय केला? मोठा आनंद केला. का? कारण आता माझं लग्न मोडलं जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पहा देवाचा आत्मा आम्हाशी काय बोलतोय. आमच्यामध्ये प्रभूचं वचन पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही त्या जीवन पाण्याच्या प्रवाहाजवळ असू तर आमचे पानं कोमजणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणती कीड आम्हाला लागणार नाही. आणि आपण वसंत ऋतूमध्ये बरोबर आपलं काय देणार? फल देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच प्रकारे देवाची इच्छा आहे का आपण पण जर वाचण्यामध्ये राहिलं, आपण प्रार्थनेमध्ये राहिलं, आपण आपलं समर्पण परमेश्वराला केलं आणि ज्यास परमेश्वर आम्हाला येईल 100% आम्ही मागे राहणार नाही. 100% परमेश्वर आम्हाला उचलून घेईल. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर इतका दिवस आपण प्रवास करतो आणि जर आज आपण थंड होऊन बसलो तर परमेश्वर येईल आणि आपण मागच राहून जाणार. आम्हाला त्या सुखलोकात परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे लेन समयामध्ये प्लीज उपवास करा आध्यात्मिक उन्नतीसाठी. कशासाठी? आध्यात्मिक उन्नती. मी तुम्हाला सांगितलं आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करा किंवा उपवास करा. म्हणजे काय करा? प्लीज बोला. मी तुम्हाला सांगितलं काल पण आपण काय म्हणतो कशासाठी उपवास करतोय मी?
आध्यात्मिक उन्नतीसाठी. आध्यात्मिक उन्नतीसाठी उपवास करा किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करा. मग आध्यात्मिक उन्नती कशामध्ये? देवामध्ये. कशामध्ये? प्लीज बोला, कशामध्ये? देहाला मारण्यामध्ये. कशामध्ये? देहाला. आपण म्हणतो मी उपवास करतो माझी आध्यात्मिक वाढ व्हावी. मग आध्यात्मिक वाढ होण्यासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी तुझे उपवास तुला देहाला मारण्यासाठी केले पाहिजे. का माझ्यामध्ये कदाचित रागिष्टपणा आहे, माझ्यामध्ये मीपणा आहे, माझ्यामध्ये गर्व आहे, माझ्यामध्ये अजूनही हेवा आहे, माझ्यामध्ये अजूनही लोभाचा आत्मा आहे, माझ्यामध्ये अजूनही वाईट वृत्ती आहे. मग हे सर्व देहाचे कार्य आहे. आणि बायबल सांगतं देह कोणाच्या विरोधात आहे? आत्म्याच्या विरोधात. आत्म्याच्या. म्हणजे देह कोणाला वाढू देत नाही. आत्म्याला. तुम्हाला कशात वाढायचं? आत्म्यामध्ये. मग तुम्हाला कशाविरुद्ध उपवास करावे लागतील? देहाविरुद्ध. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण म्हणतो माझे उपवास चाललेत आध्यात्मिक उन्नतीसाठी, पण आध्यात्मिक उन्नती देहाला मारण्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही देहाचा विरोध करणार त्याच वेळेस आत्मा वाढणार. किती लोकांना कळलं? मी क्लिअर करतोय कारण हा शब्द कॉमन आहे. आज विश्वासाच्या लोकांमध्ये हा शब्द कसा आहे? कॉमन. म्हणजे प्रत्येक जण काय म्हणतो? कशासाठी प्रार्थना करा? आध्यात्मिक उन्नतीसाठी. आपण एकदम इझिली प्लीज प्रार्थना करा का आध्यात्मिक उन्नतीसाठी. पण आध्यात्मिक उन्नती कशासाठी? कशामध्ये? देहाच्या विरोधामध्ये. तू ह्यासाठी प्रार्थना कर की तुझ्या आतला रागीट स्वभाव गेला पाहिजे, तुझ्यातला मीपणा गेला पाहिजे, तुझ्यातला जुन्या सवय गेला पाहिजे. आणि जोपर्यंत ते जात नाही आध्यात्मिक उन्नती होणारच नाही, कारण देह आत्म्याचा विरोध करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून उपवास करायचे. काय मारण्यासाठी? काय मारण्यासाठी? देहाला मारण्यासाठी. देहाला मारण्यासाठी. प्रत्येकाला आपल्या आतलं उणं पण काय आहे हे देवाच्या आत्म्याने आपण ओळखलं पाहिजे. माझ्यात काय अशा गोष्टी आहेत ज्या कोणाच्या विरोधात आहेत? देवाच्या विरोधात. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही उपवास केले पाहिजे का परमेश्वरा उपवास माझ्यातल्या दैहिक स्वभाव गोष्टी मारण्यासाठी. माझ्या मुखावर ताबा नाहीये, माझ्या वागण्यावर कंट्रोल नाहीये, माझ्या बोलण्यावर कंट्रोल नाहीये, माझ्या वर्तणुकीवर कंट्रोल नाहीये. प्लीज परमेश्वर मला आत्म्यात गळ घाल का मी या देहात नाही, मी आत्म्यात चाललो पाहिजे. येस येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर फक्त आपण म्हणतोय उपवास चाललेत आध्यात्मिक उन्नतीसाठी, पण त्या उपवासात तुला केलं काय पाहिजे हे तुला माहित पाहिजे. हे तर उपवास भरपूर होतात पण तुमचं टार्गेट बरोबर सेट होत नाही म्हणून उन्नती होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? भरपूर जण उपवास करताय, आध्यात्मिक उन्नतीसाठी उपवास चालले 40-80, पण तुला टार्गेट कशावर करायचं हेच जर तुला कळलं नाही तर तू 120 दिवस उपवास केले त्याचा तुला फायदा मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं टार्गेट पाहिजे कशाला मारायचं? देहाला मारायचं. देहाला मारायचं. आणि जर त्याला मारलं आत्मा स्पीडली पाळणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजा फॉर एक्झाम्पल जसं घरामध्ये टीव्ही आम्हाला काय करतो? आकर्षित करतो. मग आध्यात्मिक उन्नती करायची तर देहाला मारायचं. देहाची वासना म्हणजे टीव्हीचं आकर्षण आहे, मग तू त्याला मार. तू त्याला मारशील ऑटोमॅटिकली तो वेळ सुटल, तू कशाला येऊन बसणार? प्रार्थनेला. झाली का नाही आध्यात्मिक उन्नती? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपल्याला कळतच नाही की मी प्रार्थना काय करावी, मी उपवास कशावर करावे, पण आपण म्हणतो आणि आध्यात्मिक उन्नती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज उपवास करा. आपल्या आतमधल्या गोष्टी चेक करा. कोणत्या अशा गोष्टी आहेत का जे जुन्या गोष्टी आहेत, जुन्या स्वभावातल्या आहेत, प्रभूला न आवडणार आहेत, माझ्यामध्ये वारंवार ते येतात. आणि जरी तुम्ही त्याला आज मारलं उद्या ती पुन्हा येणार, पण पुन्हा देवाकडे प्रार्थना, देवा आज पुन्हा मला शक्ती दे का आज पुण्याने नवीनतेने माझं नीतिमत्व स्थापित करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं मी काय बोललो? समजा आजचा दिवस खूप जरा जबरदस्त गेला, प्रार्थनेत गेला. कसा गेला? प्रार्थनेमध्ये. म्हणजे आज तुझं नीतिमत्व तू स्थापित केलं, पण असं कंपल्सरी नाही का उद्याचा दिवस पण खूप चांगला जाईल. पण देवाची इच्छा आहे की जसं आज तू नीतिमान अवस्थेमध्ये होता उद्या पण कोणत्या अवस्थेमध्ये राहा? नीतिमान अवस्थेमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे उद्या पण कोणाला अडव? सैतानाला अडव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान म्हणजे देहाला. कोणाला? देहाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या आतमध्ये वारंवार एक वाईट विचार येतो, तुझ्यामध्ये वारंवार वाईट गोष्टी पणपतात, पण त्या सर्वांना तू वारंवार रोज त्या मारल्या पाहिजे. आणि ज्यास तू मारणार तू तुझी तयारी करणार का तू त्या परमेश्वराच्या लेकराची वधू बनावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आपण रोज स्वतःमध्ये ती प्रक्रिया करणार नाही तर देवाच्या महिमेत आम्हाला प्रवेश मिळणार नाही आणि आम्ही त्या त्या वराची वधू होऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोकांनी उपवास केलेत? कशासाठी केलेत? देहाला मारण्यासाठी. मग तुमचा स्वभाव दिसला का? आज कोणतं टार्गेट तुम्ही केलं? तुम्हाला दिसलं पाहिजे आजचं टार्गेट काय आहे. आज जरा राग आहे, आज रागाला टार्गेट करतो. आज माझे विचार आहेत ना कंट्रोल नसतात, आज विचारांवर टार्गेट करतो. का माझं मन आहे ना भटकतं, लगेच विचार ते हरवतं, लगेच ते इकडे तिकडे विचार करतं, आज याला टार्गेट करतो. त्या प्रकारे जास्त तुम्ही उपवास करणार मग आत्मिक तयारी होणार, मग तुमच्यातला अभिषेक सामर्थ्य वाहू लागणार. प्रेज द लॉर्ड. तसं आता हा लाईट माझ्या समोर लावला, हात ठेवला तर पूर्ण प्रकाश येईल का? नाही. पण तो सरकवला तो लाईट कसा येतो? पूर्ण येतो.
म्हणजे लाईटफुल आहे पण मध्ये अंधार आहे, मध्ये काहीतरी गोष्ट आहे त्याच्यामुळं प्रकाश काय होतोय, ब्लॉक होतोय. आज पुष्कळ लोकांमध्ये भरपूर अभिषेक काय आहे, भरपूर अभिषेक. आता देवाचा आत्मा आला, त्याच्या पलीकडे अजून कोणता मोठा सुपर पॉवर येणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचा आत्मा आलाय? देवाचा आत्मा. देव अजून अभिषेक इनकरेज करण्यासाठी आपण म्हणतो, पण आता देवाचाच आत्मा आला, त्याच्या पलीकडे कोणता सुपर पॉवर तुझ्यामध्ये? मग काहीतरी आहे का जे ब्लॉक करतंय? मग देहाच्या गोष्टीला मार, देह निघला का आत्म्याचं सामर्थ्य वाहणारच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? ज्या दिवशी पिता पुत्र पवित्र आत्म्यात काय घेतला? बाप्तिस्मा घेतला. कोण राहायला आला? देव राहायला. मग त्याचा पॉवर काय कमी जास्त आहे का? नाही. मग त्याचा पॉवर का ब्लॉक झाला माझ्यामधून? का माझ्यातून ते सामर्थ्य अभिषेक वाहत नाही? मग काहीतरी घाण दिसती आतमध्ये, काहीतरी आतमध्ये गडबड दिसती. आणि जस मी ती मागणार, माझ्यातला सामर्थ्य, माझ्यातला अभिषेक, माझ्यातला जो अनुग्रह तो वाहू लागणार देवाच्या महिमेसाठी. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग मी जसा तो परिपूर्ण आहे त्याच्या परिपूर्णतेत मी पूर्ण होत जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज उपवास करा, चांगली गोष्ट आहे. आणि मग फक्त 40 दिवस उपवास करू नका. प्रेज द लॉर्ड. फक्त किती दिवस उपवास करू नका? 40 दिवस. कारण देवाने असा करार नाही केला की मी या 40 दिवसातच येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण जर या 40 दिवसामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये जातोय? धार्मिक अवस्थेमध्ये. पण असा कोणताच करार नाही का मी या लेन समयामध्येच येईल. होऊ शकतं त्याला उशीर जाईल. काय होईल? उशीर होईल. मग आम्हाला उपवास काय केले पाहिजे? थोडेसे वाढवायचे, वाढवले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर उदाहरण आहे या ठिकाणी. आपण वाचू, आपण मत्तय 25 अध्याय 5 आणि 6. वर उशीर लावित असता त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. पण मध्यरात्री अशी हाक आली की पहा, वर येत आहे, तुम्ही त्याला सामोऱ्या जायला चला. ओके, पुन्हा रीड करा ब्रदर. मग वर उशीर लावित असता त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. ओके, वर काय लावतोय? उशीर लावतो. म्हणजे असं तुम्ही गृहीत धरू नाही शकत की तो 40 दिवसातच येईल. वराला उशीर लागला, काय लागला? उशीर लागला. तर आम्हाला तोपर्यंत जागा राहायचं. जागा राहायचं म्हणजे तोपर्यंत उपवास प्रार्थनेमध्ये आम्हाला आत्मा सतर्क राहायला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे हे 40 दिवस फक्त 40 दिवसापुरते लिमिटेड न ठेवता याला आम्हाला एक्सटेंड करायचं, म्हणजे पुढे पुढे घेऊन जायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं या ठिकाणी? हे 40 दिवस फक्त 40 दिवसापुरतं मर्यादित न ठेवता, का मर्यादित न ठेवायचे? कारण वराला काय लागतोय? उशीर लागतोय. मग त्याला उशीर लागतोय, तर आम्हाला पण हे उपवास प्रार्थना कंटिन्यू, मे बी दर बुधवार, मे बी दर शुक्रवार, मे बी दर रविवार आपण ती एक्सटेंड केली पाहिजे. आणि आपण नियमितपणे देवाच्या आत्म्यात चाललं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं लिहिलंय? वराला उशीर लागला, लोक काय झाले? झोपून झोपले. गेले. 40 दिवसात तो नाही आला तर आम्ही पण कसं जातो? झोपून जातो. आणि मग जर वर आला तर गडबड होणार. म्हणते म्हणतो त्यांच्या अनुभवातून तुम्ही शिका, का तुम्ही झोपू नका 40 दिवसानंतर. 40 दिवस आपण कसे आहोत? जागृत आहोत. कसे आहोत? जागृत पण आहोत. जर त्याला उशीर लागतो तर आपण काय नाही केलं पाहिजे? झोप नाही घेतली पाहिजे. झोपलं नाही पाहिजे, म्हणजे उपवास बंद नाही केले पाहिजे, येस येस. प्रार्थना बंद केली पाहिजे, देवाची सहभागिता बंद नाही केली पाहिजे. आणि जर आपण ते बंद करतो आपण झोपतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर झोपले तो आला तर गडबड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, कारण 40 दिवसामध्ये कोणाकोणाचे उपवास एकदम कट्टर असतात, प्रार्थना कट्टर असती, घरामध्ये खूप डेडिकेशन असतं. पण ते म्हणतो नंतर झोपू नको. 40 दिवसात आला तर प्रेज गॉड, आणि जर नंतर आला तू झोपलं तर गडबड होईल. म्हणून प्लीज तू झोपू नको. आत्म्यात तू सज्ज आणि हुशार राहा. तुझ्यामध्ये नेहमी वर्षाची पूर्तता झालेली प्रभूला दिसली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज देव आम्हाला हलवतोय. या वचनाद्वारे देव आम्हाशी आज बोलतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे निमित्त आहे. लेन समय काय आहे? निमित्त आहे. का ह्याद्वारे पुन्हा पुन्हा तो वधूशी बोलतो. पुन्हा पुन्हा कोणाशी बोलतो? वधूशी. आपण देवाची कोण आहोत? वधू आहोत. तो आम्हाशी बोलतोय. तू तयार आहेस का? तू तयार आहेस का? मी तुला भेटायला येणार आहे, मी तुला घ्यायला येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्लीज आपण आपल्यातली सहनशीलता कमी नाही होऊ द्यायची. कारण वाट बघता बघता सहनशीलता काय होऊन जाती? संपून जाते. आणि म्हणून ते झोपले होते. त्यांची सहनशीलता काय झाली? संपून गेली. संपून गेली, म्हणून त्यांना झोप येऊ लागली. आपली पण कधी कधी सहनशीलता काय होऊन जाती? संपून जाते. म्हणून प्लीज सहनशीलता संपू देऊ नका. खरोखर परमेश्वर येणार आहे, येस. खरोखर तो आम्हाला घ्यायला येईल. किंवा आम्हाला तर कोणाकडे जायचंय? प्रभूकडे जायचंय. कारण लेट झालं तर प्रेज गॉड, लेट झालं तर प्रेज गॉड. कारण नवीन लोकांना काय भेटणार? संधी भेटती. काय भेटती? संधी भेटते. आपण म्हणतो देवाला उशीर होतोय, पण प्रेज गॉड, उशीर होतोय चांगली गोष्ट आहे. नवीन लोकांना संधी भेटते. पण तुमचा टाइम तर ठरलाय ना कोणाकडे जायचा? प्रभूकडे जाण्याचा. म्हणजे 70, 80, 90 किंवा जो काही आपला टाइम आहे तो टाइम तर फिक्स आहे. म्हणून तो जरी लेट करतोय पण देवा मी तिकडे पोहोचणार ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आत्म्यात हुशार राहा, आत्म्यात स्वतः तयार राहा.
कधी कधी सहनशीलता संपून जाती, प्रार्थनेचा आवेश कमी होऊन जातो, आम्ही देहात वागू लागतो आणि जर कधी परमेश्वर येईल आम्हाला कळणार आणि वधू तयार नसणार, आम्ही याच ठिकाणी राहणार. Praise the Lord. हालेलुया. पहा एक सुंदरचं उदाहरण आहे, गीत रत्न आपण काढू, दुसऱ्या वचनापासून वाचायला स्टार्ट करू. मी झोपी जाते पण माझे हृदय जागते, हा माझ्या वल्लभाचा शब्द आहे. तो दार ठोकीत म्हणतो, अगे माझे बहिणी, माझे प्रिय, माझे कपोते, माझे निर्दोषे, मला दार उघड. कारण माझे मस्तक दहिवराने भरले आहे आणि माझे कुरळ रात्रीच्या दवबिंदूंनी भरले आहेत. मी आपला पोशाख उतरून ठेवला आहे, तो मी कसा अंगात घालू? मी आपले पाय धुतले आहेत, ते मी कसे मळवू? माझ्या वल्लभाने आपला हात द्वार छिद्रातून आत पुढे केला, तेव्हा माझी आतडी त्याच्यासाठी कळवळली. मी आपल्या वल्लभाला दार उघडायला उठले, तेव्हा माझ्या हातांनी बोळ व माझ्या बोटांनी घमघमता बोळ अडसराच्या मुठीवर गिळू दिला. मी आपल्या वल्लभाला दार उघडले, पण माझा प्रिय माघारी निघून गेला होता. तो बोलला, तेव्हा माझा जीव गळाला. मी त्याला शोधले, पण तो मला सापडला नाही. मी त्याला हाक मारली, परंतु त्याने मला उत्तर दिले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, पुढे जाऊ. खूप सुंदर आहे याच्यामध्ये, याचं प्रगटीकरण आपण करू. हा, पुन्हा रीड करू, बरोबर लक्ष देऊ आपण. हा, दुसऱ्या वचनापासून. मी झोपी जाते पण माझे हृदय जागते, हा माझ्या वल्लभाचा शब्द आहे. तो दार ठोकीत म्हणतो, अगे माझे बहिणी, माझे प्रिय, माझे कपोते, माझे निर्दोषे, मला दार उघड. कारण माझे मस्तक दहिवराने भरले आहे आणि माझे कुरळ रात्रीच्या दवबिंदूंनी भरले आहेत. हा, लक्षपूर्वक ऐका. परमेश्वर बोलतोय. कोण बोलतोय? वधूशी बोलतोय का? काय उघड? दार उघड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय उघड? दार उघड. मी तुला भेटायला आलोय, मी तुला घ्यायला आलोय, प्लीज तू दार उघड, मी तुला घेण्यासाठी आलोय. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आतून वधू रिप्लाय कोण करते? कोण रिप्लाय करते? वधू. वधू, मुलगी रिप्लाय करते. वाचू, आतून काय रिप्लाय येतो? मी आपला पोशाख उतरून ठेवला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी काय उतरून ठेवलाय? पोशाख उतरून ठेवलाय. आता पोशाख जो मी गाऊन घातला होता, मी ब्युटिफुल वेने तयार झाले होते, मी माझा सगळा गाऊन, मी माझा सगळा मेकअप काय केलाय? उतरून ठेवलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो दार ठोकतोय का? दार उघड, दार उघड, मी तुला घ्यायला आलो. पण ती म्हणते, ऐक, मी माझा पोशाख काय केला? उतरून ठेवलाय. आणि म्हणून तो आला, तिचा लेट झाला, म्हणून ती पुन्हा आपलं गाऊन काय करते? आता घालते. आपला पोशाख, आपला सर्व ती अंगावर चढवती, आपला मेकअप ती करते आणि मग ती काय उघडण्याचा प्रयत्न करते. पुढे वाचू. माझ्या वल्लभाने हात द्वार छिद्रातून आत पुढे केला, तेव्हा माझी आतडी त्याच्यासाठी कळवळली. मी आपल्या वल्लभाला दार उघडायला उठले, तेव्हा माझ्या हातांनी बोळ व माझ्या बोटांनी घमघमता बोळ अडसराच्या मुठीवर गिळू दिला. मी आपल्या वल्लभाला दार उघडले, पण माझा प्रिय माघारी निघून गेला होता. तो बोलला, तेव्हा माझा जीव गळाला. मी त्याला शोधले, परंतु तो मला सापडला नाही. मी त्याला हाक मारली, परंतु त्याने मला उत्तर दिले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो हाक मारत होता, त्याची तयार होती का वधू? नाही. म्हणून तो हाक मारतोय, तो दार ठोकतोय, त्यावेळेस ती उठते, आपला ड्रेस शोधते, कसं ती सावरते. पण तोपर्यंत त्याचा टायमिंग संपून जातो आणि बाहेरचा वर काय होतोय? निघून जातो. आणि मग हिने काय उघडलंय? दार उघडलंय. आणि बाहेर बघती तर वर उभा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो, याच्यातून आम्हाला कळलं पाहिजे, आपण शिकलो पाहिजे का वर येणार आहे. हिची सहनशीलता संपली, म्हणून हिने काय काढून ठेवला? ड्रेस काढून ठेवला. समजा कुणी म्हणलं का चला आपण बाहेर फिरायला जाऊ, आपण चांगल्या प्रकारे तयार होतो Yes. आणि आपण पाहिलं का 4चा टायमिंग दिला, 5 वाजले, 5:30 वाजले, येत नाही, मूड कसा होऊन जातो? ऑफ होऊन जातो. ऑफ होतो. लगेच ड्रेस बीस काढून आपण काय करतो? सगळा टांगून देतो आणि मूड ऑफ झाल्यामुळं आपण एक निगेटिव्ह अवस्थेमध्ये जातो आणि आपण तो जाऊ देता नाही जायचं आणि लगेच 6 वाजता एंट्री होती. अरे सर मला थोडंसं लेट झालं, आपण निघू आता. नाही, जाऊ दे, नाही यायचं आता. कळतं या ठिकाणी? त्याच प्रकारे आमच्याबद्दल होईल. तो म्हणतो, मी दार ठोकतोय, पण तू तयार नाहीयेस. तुझी सहनशीलता संपल्यामुळं तू आपली आध्यात्मिक अवस्थेतून कमी झालीस. मी कधी कोणत्या क्षणाला येईल, म्हणून प्लीज तू तयार राहा का मी दार ठोकता सुद्धा दार उघडलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाय गीत रत्न खूप शिकण्यासारखं, हे तुम्ही रीड करा. हे सर्व त्या वराबद्दल आणि आपण जे प्रभूची वधू आहोत त्याबद्दल आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याला भेटायचंय. आणि तुम्ही रीड करताना खूप चांगलं आहे, मला तुला फिरायला घेऊन जायचंय, मला त्या बागेमध्ये तुला घेऊन जायचंय. परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचंय फिरण्यासाठी, त्या बागेमध्ये ठेवायचंय, भरपूरशा ज्याला भेट आम्हाला द्यायच्या त्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप एकदम रोमॅन्टिक आहे जर तुम्ही ते वाचलं तर. पण तो रोमॅन्टिकपणा कोणासाठी पाहायला पाहिजे? आपण वर आणि आपण वधू आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव आम्हाशी बोलतोय, प्लीज तू तयार राहा आत्म्यामध्ये. तुझी प्रार्थना कमी करू नको, तुझा उत्साह कमी करू नको. ज्या प्रकारे रिबेकानी त्या ठिकाणी ती 10 उंटाची पूर्तता केली, त्याच प्रकारे तू पण तुझ्या आतमध्ये वाटाची पूर्तता कर. ज्या प्रकारे तिने ती हरवलेली आदिली शोधून काढली, त्याच प्रकारे तुझ्यामधली कोणती आदिली हरवली, अशा कोणत्या आज्ञा त्याच्या विरुद्ध तू वागतोय, प्लीज त्या आज्ञेमध्ये तू चाल आणि आपल्या आदिल्या तू जमा करून ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अन्यथा प्रभू येईल आणि आपण याच ठिकाणी राहून जाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आत्म्यात आपली काय झाली पाहिजे? तयारी झाली पाहिजे. आणि त्यासाठी उपास प्रार्थनेमध्ये आपण वाढलंच पाहिजे. उपास प्रार्थना आपण केलीच पाहिजे. जर आपण उपास प्रार्थना करत नाही तर आपण आपली आध्यात्मिक शक्ती नवीन करणार नाही. कारण देहाला जर आपण मारणारच नाही तर आत्म्यात आपण वाढू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्यात वाढणं म्हणजे आपल्याला काय वाटतं? चर्चमध्ये, आराधनेमध्ये किंवा प्रार्थनेमध्ये शहार येतात ना, तीच आपली आध्यात्मिक उन्नती. ती उन्नती नाहीये, तो फक्त एक सामर्थ्याचा अभिषेक आम्हाला जाणवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? चर्चमध्ये किंवा एका प्रेयर मीटिंग मध्ये अंगावर काय येतात? शहारे येतात. लय अभिषेकाने भरलं. उन्नती कुठे? तुला द्यायचा नव्हता तो त्याला द्यायचा होता, तो आला तर तूही भिजला त्याच्यामध्येच. तुझी उन्नती कुठे? काही लोक फक्त हाच एन्जॉय करतात, अंगावर काय फक्त शहारे. लय अभिषेक आला, लय अभिषेकाने भरलो. उन्नती कुठे देव म्हणतो? उन्नती झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? उन्नती झाली पाहिजे. उन्नती झाली पाहिजे. आम्ही फक्त शहारे एन्जॉय करतो अंगावरची, अजून इफेक्ट येतो आपल्याला, अरे अजून 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 इफेक्ट तू एन्जॉय करतोय, पण आतमधला बदलाव कुठे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? प्लीज बाहेरची उपस्थितीमध्ये जास्त आनंद तुम्ही करताय, पण खरा आनंद आतमधल्या बदलावात केला पाहिजे. नाही तर आपल्याला फक्त वाटतं आज चर्चला गेलो, आज जबरदस्त अभिषेक होता. तो येणारच, कारण तो म्हणतो जिथे दोघं किंवा तिघं तिथं मी. पण मी हे थोडी म्हणतो की मी तिथं आहे म्हणून मी तुला लगेच घेऊन जाईल. जोपर्यंत तू तयार होणार नाही मी तुला घेऊन जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजताय नाही प्रगटीकरण? जिथे दोघं किंवा तिघं तिथे कोणाचा आत्मा आहे? देवाचा आत्मा. मग देवाचा आत्मा आहे तो तुला भेटण्यासाठी, देवाचा आत्मा आहे तो तुला मार्ग प्रगट करण्यासाठी, देवाचा आत्मा आहे तो तुला आत्म्यात चालवण्यासाठी. पण तू फक्त ती उपस्थिती एन्जॉय करतो. लय जबरदस्त वाटला आज. प्लीज असा हात धरून तू आत्म्यात चल. तो तुझ्याशी काय बोलतोय, तुला तो काय प्रगट करतो, तुझ्या आतमध्ये तो कोणती तयारी करतोय, प्लीज ती तयारी तू कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्लीज आपण शिकलं पाहिजे. ज्या प्रकारे अब्रामाला काळजी होती, कारण मुलासाठी उत्तम वधू काय झाली पाहिजे? मिळली पाहिजे. आणि तो म्हणतो, एलियाजार म्हणतो की पुष्कळ मुली येतात. पुष्कळ काय येतात? मुली येतात. मला कसं कळणार का नेमकी ती कोणती आहे? म्हणजे चर्चला पुष्कळ येतात आणि पुष्कळ चर्च चालू झालेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो म्हणणार याच्यातून सगळे नाही येत, तेच आहेत. ज्या प्रकारे जसं रिबेका त्या वचनाची पूर्तता करती, आमच्यातून जे वचनाची पूर्तता करेल तोच त्या ठिकाणी सिलेक्ट होणार. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं लक्षात? जसं एलियाजार आला विहिरीजवळ, त्यांनी पाहिलं पुष्कळ काय येतात? स्त्रिया येतात. मग सगळ्या त्याच गोत्राच्या आहेत. कळतंय? ज्या गोत्राचा अब्राम आहे त्याच गोत्राच्या त्या आहेत, त्याच गावाच्या त्या आहेत. मग काय सगळ्या सून म्हणून तो येणार का? नाही. जी वचनाची पूर्तता करणार तिलाच तो निवडणार. येस येस. मग आता प्रत्येक ठिकाणी चर्च चालू नाही झालेत का? झाले. प्रत्येक जण त्याला ख्रिस्ती विश्वासाला म्हणत का नाही? म्हणतात. आपण प्रत्येक म्हणतो का नाही मी देवात आहे, माझं कुटुंब प्रार्थनेत आहे. ते म्हणतो तुझ्या म्हणण्याने फरक पडत नाही. जोपर्यंत मला तुझ्यामध्ये वचनाची पूर्तता दिसत नाही, मी तुला देवाच्या महिमेसाठी उचलून घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण किंवा अशा अनेक चर्चेस उभे आहेत ज्याच्यामध्ये वचनाची पूर्तता होईल, तोच आमच्यामध्ये उचलला जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? प्रत्येक गोष्ट वाचा, खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये. अब्राम खूप चांगल्या प्रकारे म्हणतो आणि तो एलियाजार एक प्रश्न त्याला करतो, जर ती यायला तयार झाली नाही तर? तो म्हणतो मग जाऊ दे, तू तुझ्या शक्तीपासून काय झाला? मोकळा झालास. मग त्यांनी एक क्लिअर केलं की प्रत्येक वधू असं नाही का येईलच. तू मस्त त्यांना सांगतो का प्लीज वचनात चला, वचनात चला, पण कंपल्सरी नाही का प्रत्येक वधू तयारच होणार. काही आशा पण आहेत का ते येणार नाही. पण तू तुझं काम केलं का? जर तुझं काम केलं तू शक्तीपासून मोकळा झालास. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? एलियाजार काय म्हटलं, मी जातोय, ने आली तर माझ्यावर तू दोष आरोप देशील का? तो म्हणला नाही, तू तुझं काम कर. त्याच प्रकारे जर सेवकांना किंवा तुम्ही बी जी प्रभूची सेवा करता, लोकांमध्ये जाता, तुम्ही वधू आणण्याचं काम करता. पण एखादी वधू काय होऊन जाती? लग्नाच्या पहिलेच काय होऊन जाती?
पळून जाते. मग प्लीज आता टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमचं काम केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काय करतो, चला ना चर्चला, चला ना प्रार्थनेला, म्हणजे तुम्ही त्या वधूला तयार करतायत लग्नासाठी. चल ना लग्नाला, चल ना लग्नाला. ती काय म्हणते मी येत नाही, किंवा म्हणते मी येणार, वायदा करतील, काय होऊन जाती, माघारी जाते, म्हणजे रक्त तुमच्यावर येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या प्रकारे एलिएझर म्हणतो मी चाललो, ने आली, त्याचा रक्त तू कोणावर मोजणार? तू माझ्याकडून हिशोब घेईल का? तो म्हणतो नाही, तू तुझं काम केलं, मी तुझ्याकडून हिशोब घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच प्रकारे आम्ही लोकांमध्ये जातोय, आज प्रार्थना करतोय, लोकांना प्रभूबद्दल सांगतोय, पण पुष्कळ अशा वधू आहेत का ते ऐकतील, हा म्हणतील, आणि काय होऊन जातील, माघारी जातील. मग त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड करा, खूप सुंदर आहे, भरपूर गोष्टी याच्यामध्ये शिकण्यासारख्या आम्हाला. कारण आम्ही असं स्ट्रगल करतोय, आपण प्रत्येक जण, आम्हाला वाटतं का हा वाचावा, तो प्रार्थनेला यावा, तो प्रार्थनेला यावा, पण पुष्कळ लोक येत नाहीत. प्लीज चिंता करू नको, तू तुझं काम केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज, जसं आजचं वचन आम्हासाठी होतं, या लेन समयामध्ये आपण स्वतःला चेक केलं पाहिजे. आणि फक्त लेन समयात नाही तर पुढं काय करा, कंटिन्यू करा. कारण वराला काय होतं, थोडासा उशीर होतोय, म्हणून झोपायचं नाही. कशामध्ये, उपवासामध्ये, प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, आराधनेमध्ये, आध्यात्मिकरित्या कमी व्हायचं नाही. तर रोज आपली प्रार्थना, रोज आपलं वचन, रोज आपलं समर्पण आपण नवीन करायचं, आणि ती तयारी ठेवायची का प्रभू तू कधी ये, कोणत्या टायमाला ये, मी तयारच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खऱ्या अर्थाने ही वधू तयार होईल आणि ती देवाच्या महिमेसाठी उचलली जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण प्रार्थना करूया, उभा राहूया आपण सर्व. तुझी स्तुती करतो पित्या, का हे परमेश्वर देवा, तू म्हणतो का वधू तयार झाली पाहिजे. वराचा समय झाला आहे, त्याला वधूची गरज आहे. मंडळी परमेश्वराच्या मुलाची वधू आहे. प्रभू तू म्हणतो का मंडळी तयार होणं गरजेचं आहे, मंडळीमध्ये वाष्टाची पूर्तता असणं गरजेचं आहे. फादर, ज्या प्रकारे गीत रत्नामध्ये तू प्रगट केलं का वधूची सहनशीलता संपली आणि तिने आपली धार्मिकता काढून ठेवली बाजूला, आणि तिने दार उघडलं तोपर्यंत उशीर झाला होता. देवा तू जागृत करतोय आम्हा सर्वांना का प्लीज आत्म्यात हुशार राहा, प्लीज आत्म्यात सज्ज राहा, प्लीज तुम्ही झोपू जाऊ नका, प्लीज फक्त 40 दिवसापुरते उपवास करून तुम्ही थंड होऊ नका. माझा यायला वेळ, माझ्या मुलाच्या वधूला तयार राहणं गरजेचं, तिला सतत आत्म्यात तयार राहणं गरजेचं. ती झोपी जाऊ नये म्हणून तिने सतत तिने प्रार्थना करावी, तिने सतत तिने उपवास करावे, सतत तिने आत्म्यामध्ये चालावं. कारण मी कोणत्या घटकेस तिला माहित नाहीये, पण तिचं आत्म्यात तयार राहणं गरजेचं आहे. हे प्रभू, जर कुणाला उपवास जमत नसतील, मी प्रार्थना करतो त्यांना उपवास करता येऊ दे. कुणाला प्रार्थना येत नसेल त्यांना प्रार्थना करता येऊ दे. त्यांना देहाला मानची ताकद दे परमेश्वर. आम्हा प्रत्येकामध्ये अजूनही जुना मनुष्य रोज येतो प्रभू, तो आमच्यामध्ये हावी होण्याचा प्रयत्न करतो. कधी आमच्यातला स्वभाव आमच्या विरुद्ध वागतो, कधी आमच्यामध्ये मीपणा येतो, कधी आमच्यामध्ये राग संचार होतो, कधी आमच्यामध्ये हेवा येतो, कधी आमच्यामध्ये गर्व येतो, कधी आमच्यामध्ये लोभ येतो, कधी आमच्यामध्ये जुना मित्र परिवार येतो, कधी आमच्यामध्ये जुन्या गोष्टी येतात. हे प्रभू मला वाचव, मला देहाला मानची ताकद दे परमेश्वर. कारण जर मी देहाला अडवणार नाही तर माझी आत्म्यामध्ये उन्नती होणार नाही प्रभू. माझ्या विरुद्धातून व्यभिचाराचा आत्मा निघून जाऊ दे, माझ्यामधून मोहाचा आत्मा निघून जाऊ दे, माझ्यामधून ती प्रत्येक अयोग्य गोष्टी तुला न आवडणारी परमेश्वर प्लीज मला ताकद दे, त्याच्या विरुद्ध मी उपवास करावा, त्याला माझ्यामधून मी काढून टाकावं माझ्या परमेश्वरा. कारण तू ज्या प्रकारे एलिएझरला म्हणतो का मला अशी तशी नाही, माझ्याच लोकांमधली मला वधू पाहिजे. एलिएझरने चेक केलं, तू आम्हाला चेक करतोय परमेश्वर. आज परमेश्वर तू आम्हाशी बोलतोय प्रभू, तू चेक करतोय आपल्या लेकरांशी. जर आम्ही आत्म्यात नाही येत आम्ही आत्म्यात चालावं, जर आम्ही प्रार्थनेत नाही तर आम्ही प्रार्थनेत वाढावं, जर आमचं समर्पण नाही तर आम्ही समर्पण करावं पित्या. आम्ही तयार असावं प्रभू. ज्या प्रकारे त्या विहिरीवर पुष्कळ स्त्री आल्या, पुष्कळ मुली त्या ठिकाणी आल्या, पण सर्वांची निवड नाही झाली प्रभू. त्याच प्रकारे आता मी पुष्कळ लोक चर्चला येतोय, पुष्कळ लोकांकडे पवित्र शास्त्र आहे, पुष्कळ लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणतात, विश्वासाला म्हणतात पित्या, पण तू म्हणतो सर्व निवडले जाणार नाहीत. तेच लोक निवडले जातील जे आत्म्यात चालतात, तेच लोक निवडले जातील ज्यांच्यामध्ये वाष्टाची पूर्तता आहे. हे प्रभू, मला मागं राहायचं नाही प्रभू. तुझी इच्छा आहे का माझी निवड व्हावी? तुझी इच्छा आहे माझी निवड व्हावी प्रभू. तुझी इच्छा नसती तर तू हे वचन प्रगटच केलं नसतं पित्या. तुझी इच्छा ही वधू तयार व्हावी, तुझी इच्छा आमचं सिलेक्शन व्हावं पित्या. प्रभू मला घेऊन चल, माझा हात पकड परमेश्वर. माझा आवेश थंडावतो, माझी प्रार्थना कमी होती प्रभू, माझं समर्पण कमी होतं लॉर्ड. पुन्हा तो टीव्ही, पुन्हा ते मित्र परिवार, पुन्हा तो रागाचा स्वभाव, पुन्हा ही गोष्टी माझ्यामध्ये हावी होतात परमेश्वर. बदलायचे प्रभू, मला घेऊन चल, मला घेऊन चल आत्म्यामध्ये.
मला घेऊन चल प्रार्थनेमध्ये, मला घेऊन चल उपवासामध्ये, मला घेऊन चल वचनामध्ये पित्याला. थँक्यू जीसस. मला ताकद दे परमेश्वर, मी वचनामध्ये वाढावं प्रभू. मला सामर्थ्य दे परमेश्वर, मला स्पर्श कर पित्या. तो स्पर्श कर जो जीवन बदलणार आहे पित्या. ज्या प्रकारे तुझ्या एका स्पर्शाने मत्तचं जीवन बदललं पित्या, तो स्पर्श मला कर परमेश्वर आज. तो स्पर्श मला कर परमेश्वर आज. ज्या एका स्पर्श मध्ये जखमीचं जुनं जीवन निघून गेलं प्रभू, तो स्पर्श मला कर आज माझ्या परमेश्वर. मला प्रभू जुन्या जीवनाचा वीट येऊ दे प्रभू, मला वीट येऊ दे जुन्या जीवनाचा प्रभू. ज्यावेळेस मी देहामध्ये चालन, माझा अंतरात्मा मला हलू दे प्रभू. माझ्यामध्ये परमेश्वर आत्म्यात तुम्हाला चेंज करला, अंतरात्म्यात मला सक्रिय कर. ज्या अशा काही गोष्टी होतील कधी तुला न आवडणाऱ्या असतील, पवित्र आत्मा लगेच मला टोच, लगेच माझ्या आत्म्याला हलव. तू काय करतोयस, तू काय बोलतोयस, तू कसा वागतोयस, तू कोणत्या गोष्टी करतोय, तू कोणत्या गोष्टीमध्ये वेळ घालतोयस. प्लीज मला टोच पवित्र आत्मा, कारण मला यायचंय प्रभू, मला तुझी वधू व्हायचंय परमेश्वर. प्रभू तू मला घाणीतून काढलं पित्या, आणि जर मी आता हा नवीन दिलेला पोशाख जपत नाही आणि माझं तारण जर हरून जातं, त्याला तू जबाबदार राहणार नाही परमेश्वर. तुझी इच्छा नाही का माझं तारण हरवावं, पण तुझी इच्छा आहे का त्या मुलीसारखं जिने दिवा लावून, जिने झाडू घेऊन ते शोधलं का असं काय आहे का जे हरवले, मला ते शोधणं गरजेचं. त्याच प्रकारे पित्या माझ्या हृदयात ती तळमळ उत्पन्न होऊ दे प्रभू, तर तुझ्या वाटण्याचा शोध मी घ्यावं. कारण हे वचन माझ्यातून हरवता कामा नये, हे वचन मी सांभाळून ठेवावे. कारण हे वचन मला बरे आणि वाईटाचं ज्ञान देतात, हे वचन मला आत्म्यात बलवान करतात, हे वचन मला आत्म्यात देहाचा विरोधाची ताकद देतात. प्लीज मला सहाय्य कर प्रभू, आणि देवा तुझा गौरव होते. आणि माझे उपवास फक्त 40 दिवसापुरते नाही पित्या, मी सुरुवात केली या क्षणापासून, पण देवा हे उपवास तू वर्षभर करून घे पित्या. मला झोपी जाऊ देऊ नको प्रभू. आत्म्यात माझी प्रार्थना थंडपणा येऊ देऊ नको. माझी रोजची घरगुती प्रार्थना, माझं चर्चला जाणं, माझं व्यक्तिगत तुझी सेवा करणं, तुझा संदेश सांगणं, जे काही वरदान तू मला दिलं प्रभू, ते थंड होऊ देऊ नको पित्या. तू मला पाहतोयस परमेश्वर, तुझा आत्मा आज बोलतोय माझ्याशी. मला आत्म्यात चालायचंय पित्या. फाद्या सर्वांना आशीर्वाद देतो आणि प्रत्येकात तुझा अनुग्रह स्वीकार. सर्व गौरव तुला देतो आणि विश्वास ठेवतो लॉर्ड, हे वचन त्यांच्या अंतरात्म्यात फिरणार, ते थंड होणार नाही प्रभू, ते आत्म्यात सक्रिय राहणार आणि बापा तुझा गौरव होणार. सर्व महिमा तुला देऊन तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. थँक्यू. बसूया.
तुला धन्यवाद देतो प्रभू. आज या क्षणी जे आम्ही सर्व तुझ्या नावाने एकत्र आहोत, जे मला टीव्हीवर पाहता, नेटवर हा संदेश ऐकणार आहात, येस येस आपला विश्वास मजबूत करा. देवाचा आत्मा माझ्याशी भेटणार आहे. मी देवाची वधू आहे आणि परमेश्वर त्याच्या वाटण्यामध्ये आज मला तयार करणार. येस येस फादर, माझ्याशी बोल प्रभू. आणि आजचं वचन समजण्यासाठी प्रभू त्यांचा अंतरात्मा मोकळा कर पित्या. मी सर्व डिस्टर्बन्सच्या स्पिरिटला प्रभूच्या नावात बांधून नाश करतो. येस येस त्यांचं मन मोकळं आणि स्थिर करतो प्रभू. येस लॉर्ड. प्रत्येक जण वचनामध्ये एकाग्र होऊ दे पित्या. होय प्रभू. हे वचन प्रत्येकाला समजू दे पित्या. Yes, Lord. कारण हे वचन आमचं आध्यात्मिक सौंदर्य तयार करणार पित्या. येस येस हे वचन वधूला तयार करणार पित्या, त्या कोकऱ्यासाठी माझ्या पित्या. म्हणून आम्हाशी बोल प्रभू आणि आम्हात तुझा गौरव होऊ दे. येस येस तुझ्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा जो विषय आहे तो या संदर्भात आहे, सेवा आणि धार्मिकता. सेवा आणि धार्मिकता या गोष्टीवर आपण शिकणार आहोत आणि देवाचा आत्मा पुष्कळ गैरसमज आमचे दूर करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवा आणि धार्मिकता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सेवा आणि धार्मिकता दोघं एकत्रपणे, सेवा आणि धार्मिकता या एकत्रपणे आणि वेगळ्यापण आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत, एक दुसऱ्यावर त्या कशा आहेत? अवलंबून आहेत. अवलंबून आहेत. पण त्याचबरोबर त्याचं जे वेतन आणि जे त्याचे जे ब्लेसिंग्स आहेत ते वेगवेगळे. जर आम्ही सेवा करतो त्याचं वेतन मिळणार. त्याचं काय मिळणार? वेतन मिळणार. वेतन मिळणार. आणि जर आम्ही धार्मिकता जपणार तर आम्हाला अनंतकालाचं जीवन भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा फरक समजून घ्या, सेवेचा आणि धार्मिकतेचा. जर मी सेवेमध्ये तर त्याचं मला काय मिळणार? वेतन मिळणार. वेतन आणि मजुरी मिळणार Yes. किंवा त्याचा जीवनी मुकुट मिळणार. प्रेज गॉड. हालेलुया. पण जर धार्मिकता माझ्याकडे तर धार्मिकतेद्वारे मला अनंतकालाचं जीवन मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं लक्षात? मी सेवा करतोय पण जर धार्मिकता मी गमावली आणि मला वाटतं का मला अनंतकालाचं जीवन मिळेल तर माझा गैरसमज आहे. कारण सेवा फक्त वेतन आणि मजुरी मिळून देते आणि धार्मिकताच तुम्हाला अनंतकालाचं जीवन मिळून देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फरक समजला? सेवा आणि धार्मिकता. सेवेचं वेतन काय? सेवेचं वेतन म्हणजे जीवनी मुकुट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवेचं वेतन काय? जीवनी मुकुट. म्हणजे आम्हाला तिथे जीवनी मुकुट मिळणार. आम्हाला तिथं मोठे पारितोषिक मिळणार. कोणाच्या सानिध्यामध्ये? देवाच्या. पण जर धार्मिकता आमच्याकडे असेल तर आम्हाला काय मिळणार? सर्वकालिक जीवन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवेच्या बेसवर सर्वकालिक जीवन मिळू शकत नाही. सेवेला फक्त वेतन आणि मजुरी. सेवेला फक्त काय? वेतन आणि मजुरी. आणि जर धार्मिकता आमच्याकडे आहे तर धार्मिकताद्वारे आम्हाला अनंत कालाचं जीवन मिळणार. म्हणजे आमचं तारण आणि उद्धार होणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. कारण सेवा करत असताना हा गैरसमज मनामध्ये येतो की मी प्रभूची सेवा करतो आणि आता 100% देवाच्या राज्यामध्ये मला वतन मिळणार. येस येस. नाही. सेवा करतो तर वेतन मिळणार, वतन नाही. वतन मिळण्यासाठी धार्मिकता पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? किती लोकांना समजतं इथपर्यंत? सेवा करतात तर काय मिळणार? वेतन मिळणार. वेतन. आणि धार्मिकता असेल तर वतन मिळणार. वतन मिळणार. मला फरक लक्षात येतोय. म्हणून मिक्सअप नाही करायचं. कारण सेवा करता थोडंसं कम्फर्टेबल होत जातो. का समजा आपण प्रार्थना करतो आजारी लोकांसाठी किंवा असा संदेश आपण लोकांना सांगतो, आपण गीत गातो, आपण वाद्य वाजवतो, आपण लोकांच्या घरी जाऊन लोकांचं सांत्वन करतो, लोकांना वाचनातून मार्गदर्शन प्रगट करतो. ही सेवा आहे. ही काय आहे? सेवा आहे. सेवा. याचं वेतन मिळणार. याचं काय मिळणार? वेतन मिळणार. वेतन मिळणार. पण जर धार्मिकता आपण गमावली तर आम्हाला वतन म्हणजे आनंदकालाचं जीवन मिळणार नाही. म्हणून सेवा करत असताना आपली धार्मिकता आपण जपली पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवा करताना काय जपली पाहिजे? धार्मिकता. धार्मिकता. कारण कधी कधी सेवा करता करता कॉन्फिडन्स एवढा हाय होऊन जातो कारण आपण कधीच कोणाचं काय ऐकत नाही. कारण आपलं वाटतं की देव माझा काय करतोय? उपयोग करतो. देव माझा उपयोग करतोय. मी प्रभू मध्येच आहे. नाही. सेवेचं वेतन आहे. पण जर धार्मिकता नसेल तुला वतन मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून अनेकदा गर्वाचा आत्मा येतो, मीपणा येतो, हेवा येतो. पण आपलं वाटतं नेहमी कशामध्ये? सेवेमध्ये आहे. हे काय मी सेवेमध्ये, हे काय देव माझा उपयोग करतोय. पण जर तुझी धार्मिकताच भ्रष्ट झाली आणि तुला वाटतं का देवाच्या राज्यात मी पोहोचणार आणि मला तिथं काहीतरी मिळणार, जर तू पोहोचणारच नाही तर तुला वेतन देखील मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं? धार्मिकता खूप गरजेची. कारण धार्मिकताच तुम्हाला वेतन पण मिळून देणार.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण धार्मिकतेद्वारे स्वर्गात काय मिळणार? प्रवेश. प्रवेश मिळणार. आणि प्रवेश जर भेटणार नाही तर जी सेवाद्वारे तुम्ही जे कमवलंय ते तुम्हाला मिळणार का? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून विशेष करून धार्मिकता जपणं खूप गरजेचं आहे. कारण सेवा करत असताना आम्ही एवढा सेवेमध्ये फ्लो होऊन जातो का व्यक्तिगत स्वतःकडे आपलं लक्षच राहत नाही. का मी आत्म्यात चालतोय का, माझ्यामध्ये त्या गोष्टी आहेत का ज्याच्याबद्दल देवाचा आत्मा बोलतोय का. सेवा करताना मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये येतोय आणि म्हणून या ओव्हर कॉन्फिडन्स पासून वाचणं स्वतःला खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना, दोन्ही गोष्टी आहेत, सेवा आणि धार्मिकता. धार्मिकता जपणं खूप गरजेचं आहे. समजा आपण चर्चला आलो, कुठं आलो? चर्चला आलो, दशमांश दिला, अर्पण दिलं, थोडंफार काम केलं, ही तुम्ही देवाची काय केली? सेवा केली. स्टार्टिंगला येऊन गाणे गायले, ही सर्वांना आपण देवाची काय केली? सेवा केली. या बेसवर तुम्ही देवाच्या राज्यात नाही जाऊ शकत. जे तुम्ही शिकले आणि त्याच्यावर जास्त तुम्ही उभं राहता आणि ती धार्मिकता तुम्ही धरून चालता, त्या बेसवर तुम्हाला वतन आणि त्या बेसवर तुम्हाला स्वर्गकालिक जीवन मिळणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आपण काय म्हणतो, या प्रभूमध्ये, या प्रभूमध्ये. प्रभूमध्ये या म्हणजे काय? या फक्त बाप्तिस्मा घेणं म्हणजे प्रभूमध्ये येणं नाही. फक्त चर्चला येणं म्हणजे प्रभूमध्ये येणं नाहीये. फक्त दान दशमांश आपलं अर्पण देणं म्हणजे प्रभूमध्ये येणं नाही. ही प्रभूची सेवा आहे. ही प्रभूची काय आहे? सेवा आहे. सेवा आहे. पण जे वचन आम्हाला सांगतं, जे वचन आम्हाला बोध करतं, जे वचन आम्हाला तयार करतं आणि ती धार्मिकता आम्हाला मिळून देतं आणि त्या मार्गात चालण्यात जर आम्हाला सांगतं आणि त्या मार्गात जर आम्ही चालतो तरच आम्हाला आनंदकालाचं जीवन मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर फक्त चर्चला येऊन आनंदकालाचं जीवन मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हा कम्फर्ट झोन आहे. कोणता? मी चर्चला जातो. मी कुठं जातो? चर्चला जातो. माझं पूर्ण कुटुंब प्रार्थनेला आहे. माझं पूर्ण कुटुंब कुठं आहे? प्रार्थनेमध्ये आहे. तुझं कुटुंब प्रार्थना जातं म्हणजे त्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार असं नाही. जर तू आपली धार्मिकता सांभाळणार तर त्याला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आई वडिलांना काय वाटतंय, मुलं कशात आहेत? चर्चमध्ये आहेत. चर्चमध्ये. किंवा आपण लोकांना सांगतो नाही आम्ही तर प्रार्थनेला असतो, आमचं जीवन खूप प्रार्थनेमय जीवन. धार्मिकता किती जपतो ते सांग. लोकांना तू बोलण्याद्वारे त्यांच्या हृदयाला तू हर्ट करू शकतो की तुम्ही काय, तुम्ही देहात जागता, आम्ही चर्चमध्ये आहोत, आम्ही प्रार्थनेमय कुटुंब आहे आमचं, आम्ही नेहमी प्रार्थनेमध्ये असतो, नेहमी आम्ही प्रार्थनेच्या ऍक्टिव्हिटीमध्ये असतो. ते म्हणतो ते नको सांगू, ते लोकांना सांग, मला धार्मिकतेबद्दल सांग. का आपली धार्मिकता किती जपतो, आपल्यातला मीपणाला किती कमी करतो, आपल्यातली नम्रता किती बाहेर तू जागृत करतो, किती तू माझ्या मार्गाला धरून चालतो. जर तू माझ्या मार्गात चालतो, जर तू माझं भय धरतो तरच तुला आनंदकालाचं जीवन मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर फक्त आपण सेवा करतोय. काय करतोय? फक्त सेवा करतोय. सेवा करतोय. हे काय इथं मीटिंग आहे, तिकडं प्रार्थना आहे, आज एक भूताला काढलं, आज 2 व्यक्ती बरे झाले, आज 3 व्यक्ती बरे झाले, एक अद्भुत चमत्कार घडला, ही सेवा झाली. या सेवेची मजुरी 100% मिळणार, पण ही मजुरी मिळण्यासाठी धार्मिकता सांभाळणं गरजेचं आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. जर देव तुमचा उपयोग करतोय तर माझी धार्मिकता मी किती जपतोय, मी किती माझ्या हृदयाला नम्र केलंय, माझ्यातला गर्व मी मारलाय का, दुसऱ्याची उन्नती पाहून जी माझ्या मनात ईर्ष्याची ती ईर्ष्या निघून गेली का, मी स्वतःमधून राग द्वेष घृणा जी प्रत्येक जी देहाच्या गोष्टी आहेत हे कामाने मी नष्ट करतोय का, रोज माझ्या आतमध्ये एक लढाई चालती का, मी माझ्या व्यक्तिगत जीवनावर काम करण्याचा प्रयत्न मला चालू आहे का. जर त्याच्यावर आम्ही काम करत नाही, आपली धार्मिकता आपण जमत नाही आणि फक्त आपण म्हणतो नाही मी देवाच्या सेवेत आहे, ते म्हणतो वेतन भरपूर कमवलं पण धार्मिकताच गमवली तर वतनच मिळणार नाही, ते वेतन घेऊन काय करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कोणाकडे लक्ष दिलं पाहिजे? देवाकडे. स्वतःकडे. कोणाकडे? स्वतःकडे. स्वतःकडे. उपवास किती करतो स्वतःसाठी? कोणासाठी? स्वतःसाठी. स्वतःसाठी, धार्मिकतेसाठी. प्रभू माइंड चेंज होत नाही, स्वभाव चेंज होत नाही, जुन्या सवयी जात नाहीत, जुनं विचार जात नाहीत, जुनं वागणं जात नाही, यावर कोण काम करणार? आपण याच्यावर कामच करत नाहीये. आपण फक्त कशावर काम चाललंय? सेवेवर. कशावर? सेवेवर. इकडं धार्मिकता जपशील तर ऑटोमॅटिक सेवा फ्लरिश होणार तिकडं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं लक्षात? इथं एखादं गाणं, एखादी प्रिचिंगची स्टाईल आपण शिकतो, नाही प्रिचिंग कशी करू, नाही सॉन्ग कसं घेऊ, मी कसं लीड करू, ते म्हणतो हे शिकण्यापेक्षा जर धार्मिकतेकडे काम केलं ना आणि ही जपली ना ऑटोमॅटिक सेवा तुझी फ्लरिश होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते म्हणतो लक्ष इकडं नाही, लक्ष कुठं चाललंय? सगळं सेवेकडे. प्रेज द लॉर्ड. मग प्लीज कशाकडे लक्ष द्या? धार्मिकतेकडे. कशाकडे? धार्मिकतेकडे. कारण जर धार्मिकता तुमच्याकडे आहे तर 100% ते म्हणतो मी कोणाची प्रार्थना ऐकतो? धार्मिक लोकांची. नीतिमानाची. कोणाची? नीतिमानाची. आणि जर तुम्ही धार्मिकता जपताय तर 100% प्रार्थनेला फळ येईल. येस येस.
नाही त्याची स्टाईल कॉपी करतो, तुला जबरदस्त स्टाईलनी प्रे करतो. स्टाईलनी काम नाही होत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? समजा एखादा सेवक आहे, त्याच्या प्रार्थनेने लोक बरे होतात. आपण कॅच करतो, कसे वर्ड्स तो टाकतोय नाही का, कसा फेथ बूस्टअप करतो. अरे ही ट्रिक भारी, ही यूज करतो. नाही होणार काम. देव न्यायची प्रार्थना ऐकतो, तो धार्मिकतेवर काम करतो, म्हणून त्याची प्रार्थना तुला स्टाईल वाटती. तुला कळतच नाही की तो धार्मिकतेमुळे त्याच्या प्रार्थनेला मी फळ देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय जपली पाहिजे? धार्मिकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पॅटर्न कॉपी केला, पण देव का प्रार्थना ऐकतो हेच आम्हाला कळलं नाही. वचन आपल्या समोर आहे, मी न्यायची प्रार्थना ऐकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कोणाची प्रार्थना ऐकतो? न्यायची. मग तू न्यायचा पॅटर्न कॉपी कर, तू धार्मिकतेला जप. तू धार्मिकता नाही, तू फक्त सेवेचा पॅटर्न कॉपी करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्याने आपल्या समोर लीड केलं, आपलं वाटतं अरे आपल्या टाळ्या वाजल्या, चांगला रिस्पॉन्स आला, थोडंसं मी पण घेऊन टाकतो त्याच्यातलं. आपण थोडंसं घेऊन टाकतो, पण मी त्याच्या धार्मिकतेवर आपण काम केलं पाहिजे. कारण त्याला हा रिस्पॉन्स काय, स्टाईल काम नाही करत, पुन्हा सांगतो अभिषेक काम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून धार्मिकता जपणं खूप गरजेचं आहे. जर धार्मिकतेकडे लक्ष नाहीये, सेवेकडेच भरपूर लक्ष आहे, पॅटर्नकडे, स्टाईलकडे, वेगवेगळे डायलॉग्सकडे, तर ते म्हणतो काम नाही होणार. धार्मिकतेकडे तुझं लक्ष नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज काय जपली पाहिजे? धार्मिकता जपली पाहिजे. कारण सेवा फक्त वेतन देणार, सेवा काय देणार? वेतन देणार. आणि धार्मिकता वतन देणार. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वतन आणि वेतन दोन्ही एन्जॉय करायचं. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण वतन असेल तर वेतन कामाचं आहे. जर वतनच नाही तर वेतन कुठून? वेतन घेण्यासाठी पहिले वतन मिळवावं लागतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपली धार्मिकता जपणं खूप गरजेचं आहे. म्हणून प्लीज स्वतःला फोकस करा की प्रभू देहात आहे का आत्म्यात आहेत. काही देहाचे वचन आपण वाचू या ठिकाणी. आपण गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 19, 20 आणि 21 वचन. देहाची कर्मे तर उघड आहेत, ती ही आहेत: व्यभिचार, जारकर्म, अशुद्धपण, कामातुरपण, मूर्तिपूजा, चेटके, वैर, भांडणे, मत्सर, राग, तंटे, फुटाफुटी, तट, हेवा, दारूबाजी व यासारख्या गोष्टी. याविषयी जसे मी पूर्वी सांगितले होते तसे तुम्हास आणखी अगोदर सांगून ठेवतो की जे अशी कर्मे करतात ते देवाच्या राज्याचे वतन पावणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटी स्पष्ट केलं, जे असे कर्म करतात ते काय पावणार नाहीत? देवाच्या राज्याचे वतन. पण समजा ते सेवा करतायत, काय करतायत? सेवा करतायत. ते म्हणतो सेवाचं वेतन आहे. सेवेचं काय आहे? वेतन आहे. पण जर धार्मिकताच नाहीये तर वतन तुला मिळणार नाही. आता जे पॉइंट्स आपण वाचले, राग, द्वेष, घृणा, फाटाफुटी, मीपणा, ईर्ष्या, लोभ, कधी ना कधी एखाद्या गोष्टीची झलक कोणामध्ये दिसती? आपल्यामध्ये दिसते. आपल्यामध्ये दिसती का नाही दिसत? दिसते. दिसती. मग त्याच्यावर आपण काम करतोय का? कळतंय का? हे जे पॉइंट्स मेन्शन केले ना, याच्यात असं कुणीच नाही काय हे एकापैकी आपल्यामध्ये दिसत नाही. काही ना काही आपल्या आतमध्ये नेहमी शिरण्याचा प्रयत्न करत राहत, पण त्याला शिरू नये, किंवा जर तो शिरलाय तर त्याला काढण्याचा प्रयत्न आपण करतोय का? आणि ती धार्मिकता आपण जपतोय का? कारण जर धार्मिकता जपली तरच मला आनंदकालाचं जीवन आणि ते वतन मला मिळणार. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला माहिती देहाची कार्य काय, ती देहाची कार्य आमच्या आतमध्ये येतात, पण कधी कधी जो फोकस स्वतःवर आपण केला पाहिजे, जे स्वतः आपण देवाकडे तुटलं पाहिजे, त्या स्वभावासाठी, त्या ईर्ष्येसाठी, त्या लोभासाठी, त्या कॉम्पिटिशनच्या स्पिरिटसाठी आपण तुटलं पाहिजे देवाकडे. का प्रभू प्लीज हे का माझ्यावर हवी होतं, हे का माझ्यावर हवी होतं, काय जुन्या जुन्या गोष्टी माझ्यामध्ये येतात, प्लीज मला धार्मिकता जपायची प्रभू, प्लीज मला ताकद दे पित्या. सेवेत तर मी चांगलं करतोय, पण अशा गोष्टी आहेत प्रभू ते जग पाहत नाही, पण देवा तुला दिसतायत का अजूनही माझ्यामधला ड्रॉबॅक काय परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण आपल्याला वतन पाहिजे. काय पाहिजे? वतन पाहिजे. या सेवेद्वारे लोक इम्प्रेस होत आहेत. लोक काय होत आहेत? लोकांच्या मनात एक जागा आहे आपली, ब्रदर म्हणून, सिस्टर्स म्हणून, वेगवेगळ्या गोष्टीद्वारे लोक आपल्याला ओळखतात. पण यांची ओळख जर आपल्याला त्या राज्यात वतन मिळून देणार नाही, ही ओळख, हे इम्प्रेशन काय कामाचं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं लक्ष सध्या कोणाकडे? फक्त आपल्या अवतीभोवतीच्या लोकांकडे. का त्यांच्या मनात माझी इमेज काय, त्यांच्या मनात मला किती स्थान आहे, मला ते किती मोजतात, मला किती ते प्रायोरिटी देतात, माझ्याबद्दल ते किती बोलतात. ते म्हणतो यांच्या बोलण्याद्वारे मी तुला त्या ठिकाणी वतन देणार नाही. हे सर्टिफिकेट तिथं कामाने येणार, या सर्टिफिकेटद्वारे 4 लोकात तुझं नाव होईल, पण माझ्याकडे जर वतन पाहिजे असेल तर धार्मिकता जपणं गरजेचं आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज आपल्या धार्मिकतेवर काय करा, काम करा. कारण बायबल या प्रकारे सांगतं, एक वचन आहे, आपण इझेकिएल काढू 14वा अध्याय आणि 14 वचन वाचूया. इझेकिएल 14 अध्याय आणि 14 वचन. तेव्हा जरी नोहा, दानियल व इय्योब हे तिघेजण त्यात असले तरी ते आपल्या न्यायीपणाने आपले जीव मात्र वाचवतील, असे प्रभू यहोवा म्हणतो. हा, पूर्ण वाचू, लाऊडली रीड करा. तेव्हा जरी नोहा, दानियल व इय्योब हे तिघेजण त्यात असले तरी ते आपल्या न्यायीपणाने आपलेच जीव मात्र वाचवतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या न्यायीपणामुळे, आपल्या न्यायीपणाने म्हणजे आपल्या धार्मिकतेमुळे कोणाचा जीव वाचवतील? आपलेच जीव मात्र वाचवतील, दुसऱ्याचा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे धार्मिकता आम्हाला वाचू शकते. येस. जर धार्मिकता आम्ही जपणार नाही तर अनंत कालाचं वतन आम्हाला मिळणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज काय जपा, स्वतःची धार्मिकता. या तिघांचं वर्णन केलं, नोहाचं, इय्योबचं आणि दानियालाचं. इथं स्पष्ट लिहिलंय का त्यांच्या न्यायीपणामुळे ते लोक वाचले. येस. कशामुळं? न्यायीपणामुळे, नोहाच्या सेवेमुळं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्ही आमच्या सेवेद्वारे अनंतकालाचं जीवन मिळेल. जर हा गैरसमज आमच्या मनामध्ये, तर हा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. मी किती भक्तिमान जीवन जगतोय याकडे आपण आपलं लक्ष लावलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपल्या बोलण्यावर, आपल्या वागण्यावर, आपल्या विचारावर आपण गळ घातली पाहिजे. प्रभू प्लीज धार्मिकता मला जपायची. सेवेमध्ये तर मी करतोय, पण जर धार्मिकतेत खड्डे पडले तर मला अनंतकालाच्या जीवनामध्ये प्रवेश मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नोहाचं उदाहरण पुन्हा आपण घेऊ. या ठिकाणी आपण काढू पेत्राचं पहिलं पत्र 3रा अध्याय आणि त्याचं 20 वचन आपण वाचू. म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात जे तारू केले ते तयार होत असता देवाची सहनशीलता वाट पाहत होती. हा, लक्षपूर्वक ऐका. तारू काय होतोय? तयार केला जातोय. हा, तयार झालेला नाहीये. तारू काय होतो? तयार करण्याचं काम. देवाची सहनशीलता वाट बघती म्हणून तारूचं काम स्लो चाललंय. पण तारूचं काम कसं आहे? चालू आहे. आणि त्यावेळेस देवाची सहनशीलता वाट पाहती. म्हणजे रोज मोशे जाऊन लोकांना काय करतो? देवाचं वचन सांगतोय. हा, पुढे वाचा. तेव्हा जे आज्ञा मानित नव्हते त्यांना त्याने घोषणा केली. हा, त्यांनी काय केली? घोषणा केली. एक ठिकाणी काय बांधतो? तारू बांधतो. आणि दुसऱ्या ठिकाणी काय करतो? घोषणा करतो. किती दिवस केलं? 100 वर्ष. किती वर्ष? 100 वर्ष. यस, त्याचा पिरियड त्याच्यामध्ये ज्यास प्रभूने त्याला दर्शन दिलं आणि महाप्रलय आला. ज्यास बोलला त्यास 500 वर्षाचा होता. महाप्रलय आला त्यास किती वर्षाचा होता? 600 वर्ष. म्हणजे 100 वर्ष काय बांधतो? तारू बांधतो. आणि ऍट द सेम टाइम लोकांना जाऊन काय सांगतो? वचन सांगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, तारू बांधणं पण आणि सेवा करणं पण. कारण तारू जे बांधतो ते कोणासाठी बांधतो? स्वतःसाठी. कोणासाठी? स्वतःसाठी. 2 फायदे आहेत तारू बांधण्याचे. मी पण वाचणार आणि लोक पण वाचणार. हे लोकांच्या हातात आहे त्या तारावात यायचं का नाही यायचं. कारण मी जे करतोय त्यात माझा पण फायदा आहे आणि त्यांचा पण फायदा आहे. तारू म्हणजे धार्मिकता. तारू म्हणजे काय? धार्मिकता. तुला धार्मिकतेवर पण काम करायचं आणि द सेम टाइम तुला लोकांमध्ये जाऊन पण काय करायची? सेवा करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तो म्हणला का नाही तारूवर थोडं काम करत नाही, फक्त कुठं लक्ष देतो? सेवेकडे. कुठं लक्ष देतो? सेवेकडे. आणि पाण्याचा महाप्रलय आला त्याची सेवा त्याला वाचवल का? नाही. वाचण्यासाठी काय पाहिजे? धार्मिकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं का हे प्रगटीकरण? तारू म्हणजे धार्मिकता. तारू म्हणजे काय? धार्मिकता. धार्मिकता. आणि आपण म्हणलो मी फक्त सेवा करणार, मी तारूकडे लक्ष देत नाही. ते म्हणतो पाणी आला तर तारूच वाचवणार आहे. म्हणून तारूवर बांधकाम करणं गरजेचं आहे. एकदा सेवा कमी झाली चालेल, पण तारूचं बांधकाम कमी होता नाही का? कारण धार्मिकताच तुला वाचवणार, तारूच तुला वाचवणार, दुसरी गोष्ट नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? म्हणून नोहानी तारू पण बांधायचा रोज आणि काय जाऊन करायचा? रोज सेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? दोन्ही गोष्टी गरजेची. काय बांधायचा? तारू बांधायचा म्हणजे धार्मिकता. यस. रोज काय बांधायची? धार्मिकता. आणि सेवा पण करायची. यस यस. सेवा थोडी कमी झाली चालेल, पण धार्मिकतेकडे रोज आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण सेवा खूप झाली आणि तारूच बांधला नाही, इथंच राहणार आपण. प्रेज द लॉर्ड. नेहम्या ज्या यरूशलेममध्ये गेला, यरूशलेमचे कोट काय झाले होते? पडले होते. आणि त्यांनी निर्णय केला का कोट काय करायचे? पुन्हा बांधायचे. आणि कोट बांधताना ही भीती निर्माण झाली का कोट येऊन लोक काय करतील? पाडतील. आणि म्हणून एक वचन वाचू या ठिकाणी आपण नेहम्या 4 अध्याय आणि 11 वचन.
चौथा अध्याय आणि 11 वचन. आमच्या शत्रूंनी म्हटले, आपण त्याच्यामध्ये जाऊन त्यांना मारून टाकू आणि ते काम बंद करू, तोपर्यंत त्यांना कळणार नाही किंवा दिसणार नाही. ओके, लोक काम करतायत, काय करतायत? काम करतायत, पण शत्रू म्हणतात की आपण त्यांना काय करायचं? मारायचं, आणि त्यांचं काम काय करायचं? बंद बंद करायचं. करायचं. आता वाचूया आपण त्याचं 17 आणि 18 वचन. जे कोटावर बांधित होते आणि जे ओझी वाहणारे व घालणारे ते एक एक आपापल्या एकेका हाताने काम करीत होते व दुसऱ्या हाताने शस्त्र धरीत होते. ओके, पुन्हा वाचू. जे कोटावर बांधित होते आणि जे ओझी वाहणारे व घालणारे ते एक एक आपापल्या एका हाताने काम करीत होते व दुसऱ्या हाताने शस्त्र धरीत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा जहाज आणि सेवा आहे. एका हाताने काय करतायत? काम करतायत, आणि दुसऱ्या हाताने काय धरतात? शस्त्र धरतायत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणले का नाही, आम्ही फक्त काम करतो, शस्त्र धरणार नाही, तर सैन्य येणार. येस येस. तुझं काम, तुझा प्राण त्यांच्यापासून वाचू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्राण वाचवण्यासाठी तलवार असणं गरजेचं आहे. येस येस. पहा, लिंक आहे नोहाच्या तारावात आणि त्याच्या सेवेत, आणि ह्या ठिकाणी भिंतीचं बांधकाम, आणि हातामध्ये काय चालली आहे? शस्त्र आहेत. एका हातात थापी असेल आणि एका हातात काय? शस्त्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? एका ठिकाणी बांधकाम चाललंय आणि एका हातात तलवार आहे. हे बांधकाम करणार तर माझं नाव तिथं लिहिण्यात येईल, त्याचा पुरस्कार मला मिळणार. पण जर ही तलवार माझ्याकडे असेल तर मी माझा प्राण वाचू शकेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे. काम करणं बी गरजेचं आहे आणि हातात तलवार असणं पण गरजेचं आहे. तलवार म्हणजे कसली तलवार? वचनाची. वचनाची. इफिस 6 मध्ये काय लिहिलं? कसली तलवार घ्या? वचनाची. वचनाची. वचन मार्ग आहे. वचन काय आहे? मार्ग आहे. आणि जर तुमच्याकडे वचन आहे, तुमच्याकडे मार्ग आहे, तुमची धार्मिकता पडणार नाही. येस. पण जर तुम्ही तलवार घेत नाही, फक्त बांधकाम चाललंय, फक्त काय चाललंय? बांधकाम चाललंय. ते म्हणतो तलवार घे, नाही तर कधी येऊन संकट तुला गाठल आणि ते तुला पाडल, तुला कळणार पण नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? नोहाचं रेव्हेलेशन्स आणि ह्या रेव्हेलेशन्स मध्ये काय साम्यता आहे? एका हाताने बांधकाम आणि एका हातामध्ये तलवार. एकीकडे जहाज बांधकाम आणि दुसरीकडे जाऊन रोज सेवा करणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, अजून डीप मध्ये जाऊ याच्यामध्ये. तलवार असेल तर कोणाचा प्राण वाचणार? स्वतःचा. स्वतःचा. आणि माझा प्राण वाचला तर भिंत पण काय होणार? बांधली जाणार. तलवारचे 2 फायदे आहेत. Yes. माझाही प्राण वाचतो आणि काम पण कम्प्लीट होतं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तारावाचे 2 फायदे आहेत. माझा पण जीव वाचणार आणि जर कोणी ऐकलं तर त्यांचाही प्राण त्या तारावाने वाचणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धार्मिकता जर मी जपतो तर मी न्यायी आहे. मी कसा आहे? न्यायी आहे. हे न्यायी पण देवाच्या राज्यात मलाही वाचवतं, आणि या न्यायीपणामुळे ज्यावेळेस मी लोकांसाठी हाक मारतो, देव त्यांची प्रार्थना माझ्याद्वारे ब्लेस करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाड गेलं का? कळलं? ओके, पुन्हा सांगतो. तलवार आहे. काय तलवार आहे. तलवार कोणाला वाचवती? स्वतःला. मी स्वतः वाचलो तरच मी पुढे काय करणार? काम करणार. म्हणजे तलवारद्वारे मलाही फायदा आहे आणि या भिंतीचा पण फायदा आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तारू मी कोणासाठी बांधतोय? माझ्यासाठी. माझ्यासाठी. पण ह्या तारावात दुसरे जर येतील तर मी त्यांनाही त्या तारावात काय करू शकतो? घेऊ घेऊ शकतो. शकतो. म्हणजे काय? धार्मिकता जर आम्ही जपतो तर या धार्मिकताद्वारे आम्हाला कोणतं जीवन मिळणार? अनंत कालचं. बरोबर आहे. आणि देव कोणाची प्रार्थना ऐकतो? न्यायीची प्रार्थना ऐकतो. म्हणजे डबल फायदा. माझ्या धार्मिकतेद्वारे मला देवाच्या राज्यात वतन पण मिळणार, आणि माझ्या धार्मिकतेद्वारे जर एखादा व्यक्ती आजारी, एखादा व्यक्ती अशुद्ध आत्म्याने भरलेला, एखादा व्यक्ती त्रासामध्ये असेल तर माझी धार्मिकता त्याला ब्लेस करणार. का? कारण देवाचं वचन आहे, न्यायची प्रार्थना मी ऐकतो. म्हणून दुहेरी फायदा येते धार्मिकतेमध्ये. कारण धार्मिकता जपशील तिकडे पण एंट्री, आणि धार्मिकता असेल तू प्रार्थना कर तिथं मी उत्तर देणारच. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज धार्मिकता जपा. सेवेचा फंडा, सेवेचा स्टाईल, सेवेचा पॅटर्न कॉपी करण्यापेक्षा धार्मिकतेकडे आपण जर जास्त फोकस केला, दोन्हीकडे फायदा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठं फायदा आहे? दोन्हीकडे फायदा आहे. वेतन पण आहे आणि वतन वतन पण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण धार्मिकता असल्यामुळे मला वतन मिळणार, आणि धार्मिक असल्यामुळं जिथे मी जाईल तिथे अभिषेक असणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग 100% मला त्याचं वेतन पण मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं लक्षात? म्हणून प्लीज काय जपा? आपली धार्मिकता जपा. धार्मिकता जपणं खूप गरजेचं आहे. येस येस. कम्फर्ट झोन मध्ये जायचं नाही. चर्चला गेले नाही, चर्चला गेलो होतो, आजची प्रार्थना झाली नाही, आता जे वचन आलं त्याच्यावर मला काम करणं गरजेचं आहे, कारण देवाचा आत्मा माझ्याशी नेमकं काय बोलला.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःकडे फोकस करणं गरजेचं आहे. का मी किती आत्म्यात आहे, मी किती प्रार्थनेत आहे, प्रभू मी राईट ट्रॅकवर चाललो का, प्लीज मला तू दाखव. आणि देवाचा आत्मा बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी प्रे करतो का लॉर्ड मला अजून अभिषेक पाहिजे, मला अजून सामर्थ्य पाहिजे. आणि देवाचा आत्मा माझ्याशी बोलला, कशाला पाहिजे तुला अभिषेक, म्हणजे तुझा पर्पज काय अभिषेकसाठी, तुला काय वाटतं, लोक तुझं नाव घ्यावे का खरंच तुला अभिषेक माझ्या महिमेसाठी पाहिजे. मी देवाकडे काय प्रार्थना करतो, मला काय पाहिजे, अभिषेक पाहिजे. देवा मी गेलो ना, मी प्रार्थना करेल ना, तिथे मिराकल घडला पाहिजे प्रभू. मी जिथं जाईल तिथं असा मायटी प्रेझेन्स, लोक आतमधून तुटले पाहिजे, लोक रिनिवेट झाले पाहिजे, लोकांचं जीवन बदललं पाहिजे. ते म्हणतो चांगली प्रेर आहे, पण कशाला पाहिजे तुला एवढा अभिषेक, तुझी काय इच्छा आहे, तुझी कीर्ती वाढावी का माझी कीर्ती वाढावी, कशासाठी मागतोस अभिषेक. आपलं पर्पज पहिले क्लिअर कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का, मी ज्या देवाला मागितलं ना ते म्हणतो हार्ट क्लिअर कर पहिले, अभिषेक कशासाठी पाहिजे. मग तुला काय वाटतं लोक तुझं नाव घ्यावेत का, पास्टरनी प्रे केली ते आले लगेच सामर्थ्य आलं, स्वतःच्या कीर्तीकडे पळू नको. अभिषेक मागशील तर फक्त माझा महिमा बघ. देवाचा आत्मा इमिजिएट येऊन आपल्याला काय करतो, करेक्ट करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजा मी अभिषेक मागितला तर 4 लोक नाव कोणाचं घेणार, पास्टरांचं. ते थोडी म्हणतील देवाची उपस्थिती, म्हणतो लय जबरदस्त पास्टर आहे. मग ते म्हणतो तुला जो अभिषेक पाहिजे कशासाठी पाहिजे, तो जबरदस्त शब्द तुला ऐकायचा का तुला खरंच माझ्या महिमेसाठी अभिषेक पाहिजे. तू का अभिषेक मागतो, तुझं हृदय पहिले क्लिअर कर. म्हणजे देवाचा आत्मा आपली धार्मिकता जपायला लावतो आपल्याला. प्लीज आत्म्यात चाल, देहात चालू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन. देव ईर्ष्यावान परमेश्वर आहे, थोडा पण गौरव चोरलेला चालत नाही. अभिषेक तुझ्यासाठी दे, मालासाठी दे, मला माहिती आहे, पण तुझं किती भांडवल आहे त्याच्यात ते तू पहिले क्लिअर कर. म्हणजे देव काय करतो, हृदयामध्ये थोडा पण मीपणा, थोडा पण ईर्ष्या, थोडा पण काहीतरी घेण्याचं हे आलं का देवाचा आत्मा लगेच किक आउट करतो आपल्याला. कारण आत्म्यात सर उद्देश तुझा जो आहे तो क्लीन पाहिजे. खरंच माझा महिमा पाहिजे का तुझी पॉप्युलरिटी तुला लोकात जास्त पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना, जे सेवा करतात, जे पण वरदान आम्ही मागतो ते म्हणतो कशासाठी मागतोस, तुला पॉप्युलर व्हायचं का मला पॉप्युलर करायचं, तुला काय ऐकायचं लोकांच्या मुखातून. आपला हार्ट क्लिअर कर, आपली धार्मिकता जप, कारण तुझ्यात मला माझं राज्य आणि कार्य खऱ्या अर्थाने वाढवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय वचन का हार्ट चाललंय. प्लीज फोकस करा स्वतःवर, स्वतःवर फोकस करा. का मी जर सेवेमध्ये तर मी काय म्हणून सेवा करतो, माझा पर्पस काय, मला पॉप्युलरिटी आवडती का, मला लोकांची प्रशंसा आवडायला लागली का मी देवाचा महिमा पाहणार आहे. म्हणून प्लीज प्रभू माझ्यामध्ये लोभाचा आत्मा येऊ देऊ नको, माझ्यामध्ये स्वार्थ हवी येऊ देऊ नको, मला धार्मिकता जपू दे परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आता लोकांच्या गोष्टीवर नाही, मी देवाच्या महिमेवरच हात टाकायला लागलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवा करत असताना जसं आपण क्रेडिट घेतो ना, आता आपण लोकांकडून थर्ड नाही मारत आहे, आपण कोणाच्या हात टाकतो आता, देवाच्या महिमेवर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी म्हणतो याच त्याला माग खेच, त्याला माग खेच, ते चाललं ते ठीक होतं, आता माझाच हात टाकायला लागला का, माझाच महिमा चोरतोस का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो पण अभिषेक आपण मागतो त्यामध्ये प्रभू मन म्हणतं का स्वतःला हायलाईट व्हावं अजून, पण प्रभू मला हायलाईट नाही व्हायचं. प्रभू प्लीज मला सद्बुद्धी दे, या सेवेद्वारे, या वरदानाद्वारे फक्त तू उंचवला गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज स्वतःवर फोकस करा. कोण नाही पाहत तुम्हाला, पण देवाचा आत्मा तुम्हाला चेक करतो. कारण धार्मिकतेद्वारे असं कव्हरिंग तुमच्यावर येतं का कुणी तुम्हाला बोट ठेवू शकत नाही का तू रॉंग आहे, तू इनकरेक्ट आहे, कारण तुम्हाला कुणी पाहू शकत नाही. तुमचा आध्यात्मिक स्तर एवढा हाय का तुमच्यावर कुणी हात टाकू शकत नाही, पण आपल्यावरती कोणीतरी आहे, तो आहे परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मला कोणी पॉइंट आउट केलं ना, मी 2 मिनिटात त्याला आन्सर देऊ शकतोय बायबल मधून, असं नाही असं म्हणून मी असं करतो. समोरच्याला गार करणं हे आपल्याला येतं, पण त्याला कसं गार करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना. जर कुणी मला काय ठेवतं, बोट ठेवतं धार्मिकतेबद्दल, मी त्याला काय करणार लगेच, वचन दाखवणार. हे बघ वचन असं आहे, कसं वचन फिरवायचं हे स्किल एवढ्या दिवसात तर येऊन जातं, पण ते म्हणतो त्याला गार करतोस, मला गार करू शकशील का. धार्मिकता जपणं खूप गरजेचं, आत्म्यात चालणं खूप गरजेचं आहे. का, कारण देवासमोर आम्हाला बसायचं, देवाचं कार्य आम्हाला करायचंय. म्हणून देवाची इच्छा आहे का हे जहाजाचं उदाहरण खूप सुंदर आहे.
का त्यांनी जहाजावर पण काम केलं. तो असं नाही म्हणला का प्रभू जहाज नको, आता इथं काम चाललंय ना, जहाजाला वेगळे काम ठेव. नाही, जहाज तुलाच बांधायचं, तुझी धार्मिकता तुलाच जपायची. कोटाचं पण बांधकाम करायचं, एक हातात तलवार नाही प्रभू सिक्युरिटी ठेवून, नाही, तलवार तुलाच घेऊन थांबायचं. दोन्ही भूमिकेत तुला यावं लागेल, सेवेमध्ये पण आणि धार्मिकतेबद्दल पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज स्वतःकडे लक्ष द्या. जसं मी सांगितलं मागच्या वेळेस, सेवा करताना दिवसभर प्रे केल्यानंतर आपण थकून जातो. 2-4 मीटिंग केल्यानंतर असं वाटतं थोडासा वेळ टीव्ही मध्ये जाऊ द्या. कशामध्ये जाऊ द्या? कारण दिवसभर काय घेऊन आलो मी? मीटिंग्स घेऊन आलो. दिवसभर मी काय घेऊन आलो? मीटिंग. आज 2-3 पिक्चर, एक थोडासा पिक्चर तो बनतो, ते म्हणतो लोकांमध्ये एवढं काम केलं, आता धार्मिक तर काम करायचं, तर कामच दिलं सोडून. तू थकून गेलास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? प्रॅक्टिकल मी बोलतोय. दिवसभरची सेवा केली ना, ती तुमच्या धार्मिकतेसाठी नाही केली, ती कोणाच्या गौरवासाठी केली? देवाच्या. त्याचं वेतन तुम्हाला मिळणार. पण आता जो ते टीव्ही मध्ये आणि त्या जगी गाण्यामध्ये आणि व्हॉट्सअप मध्ये आणि अशा पोस्ट मध्ये तू जो मगन झाला आणि तू म्हणतो मी थोडा रिलॅक्स करतोय. काय करतोय? रिलॅक्स करतो. दिवसभर मी सेवा करून काय झालं? खूप थकलो आहे. थकलो, खूप आज उपयोग झाला. पण ते म्हणतो आता जे तू करतो ना, हे तू तुझ्या धार्मिक तर काम केलं पाहिजेस. पण जेव्हा तुझ्याबद्दल तुला काम करायचा वेळ येतो, तू कंटाळ करतो आणि तू देहाच्या गोष्टी करत बसतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? घरी येऊन जर तू बसतोस, आता वेळ दे स्वतःच्या धार्मिकतेला. काय करायचं? जपायचं. पण तू काय करत बसला? पुन्हा तू काय घेतलास? मोबाईल घेतला. पुन्हा तू देहाच्या गोष्टीत वाहू लागला. नाही प्रभू, दिवसभर यूज झाला, थोडस माइंड मी काय करतो? रिलॅक्स करतो. पण ते म्हणतो धार्मिकता जपत नाही. दिवसभर जी केली ती माझी सेवा केली, आता जे तू करतोय ना, तू आपली धार्मिकतेचा नाश करतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? प्लीज वाचनामध्ये सिरियस होणं गरजेचं आहे. आज ज्या प्रकारे आपण देवा सिरियस पाहिजे ना, तेवढी सिरियसनेस आपल्यामध्ये नाही. ज्या प्रकारे मोशे ज्या देवाच्या सानिध्यात तिथं बसला होता त्या दगडी पाट्या घेण्यासाठी, इथं खालचे लोक एन्जॉय करायला लागले. काय करायला लागले? त्यांना काय वाटलं? मोशे काही खाली येणार नाही. त्याच प्रकारे आम्हाला वाटतं तर प्रभू पण येणार नाही. लहानपणापासून ऐकतो, आता मी पण म्हातारा व्हायला आलो, अजून काय प्रभू येत नाही. लोक सिरियसनेस नाही. ते प्रगटीकरण आहे मोशेचं आणि त्या लोकांचं. मोशे म्हणजे त्या वेळेचा इश्यू आहे. आम्हाला वाटतं आता इश्यू कधी येतो? आता सगळं संपलं ना, आता कधी येतो इश्यू? एवढ्या मीटिंग झाल्या, एवढे झालं प्रगटीकरण, तरी इश्यू येत नाही. सिरियसनेस नाही आमच्यामध्ये. पण मोशे परत आला, इश्यू खऱ्या अर्थाने परत येणार आहे. पण आपल्यामध्ये सिरियसनेस असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यहोशू वाट बघत बसला होता. कोणाची? मोशे परत येण्याची, डोंगराच्या पायथ्याशी. पण बाकी लोक सगळे काय करत बसते तिथं? नाचत होते. त्यांना सिरियसनेस नव्हतं. कोण परत येणार आहे? मोशे येणार. त्याच प्रकारे आज आमच्यामध्ये सिरियसनेस नाहीये का परमेश्वर येणार आहे. म्हणून टंगळ मंगळचं लाईफ चाललंय आपलं. धार्मिकतेला आपण जपत नाही. थोडंफार इकडे तिकडे, एवढा नाही कोण आहे तरी. प्लीज सिरियस व्हा. सिरियस होणं खूप गरजेचं आहे. कारण कोणत्या क्षणाला प्रभू येईल आणि जर धार्मिकता आपण जपली नाही तर परमेश्वर येईल आणि आपण इथंच राहणार. म्हणून देवाची इच्छा नाही का जे एवढं काम तुझ्यावर केलं ते काम वाया जा. म्हणून प्लीज धार्मिकतेवर लक्ष द्या. स्वतःकडे फोकस करा. का मी किती प्रार्थनेत चालतोय, मी किती स्वतःवर काम करतोय, प्रभू माझ्या किती चुका माझ्या लक्षात आणून देतोय. जर तुमची चूक तुमच्या लक्षात येत नाही तर मग गडबड आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लक्षात येत नाही? चूक लक्षात येत नाही. चूक लक्षात आलीच पाहिजे. त्याच्या परिपूर्णतेत पूर्ण व्हायचंय. मग चूक लक्षात येत नाही म्हणजे तू परिपूर्ण झालास. मग जर तू परिपूर्ण, तुझा उपयोग किती झाला पाहिजे? म्हणजे तू स्वतःकडे काय देत नाही? लक्ष देत नाही. लक्ष देत नाही. तू भरपूर गोष्टी शोधतोस पण स्वतःला एका आरशाप्रमाणे ते बायबल स्वतः समोर कधीच ठेवत नाही का प्लीज आता जगाबद्दल खूप ऐकलं, प्रगटीकरण खूप ऐकलं, पण प्लीज स्वतःबद्दल दाखव प्रभू अजून कुठं बांधकाम बाकी. म्हणून प्लीज स्वतःकडे फोकस करा. जेवढी धार्मिकता जपाल तेवढा माहिती उपयोग तुमचा होणार. पण फक्त पॅटर्न कॉपी केला. काय कॉपी केला? पॅटर्न म्हणजे केसांचा, पॅटर्न म्हणजे ड्रेसचा, पॅटर्न म्हणजे वर्डिंगचा, पॅटर्न म्हणजे स्टाईलचा. ते म्हणतो धार्मिकतेकडे लक्षच नाही, फक्त पॅटर्न कॉपी करतोस. तुझ्या सिम्पलनेसला पण मी स्टाईल बनवून टाकल जर अभिषेक तुझ्यावर आला आणि लोक तुझा पॅटर्न कॉपी करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? दुसऱ्याचा पॅटर्न कॉपी करू नका.
धार्मिकता कॉपी करा, आणि ती कॉपी होत नाही, ती देवाच्या पायापाशी बसून आम्हाला मिळते. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आणि एकदा का ती तुमच्यावर आली, तुमच्या प्रार्थनेला फळ येणार आणि लोक तुमचा पॅटर्न कॉपी करतील. Praise the Lord. हालेलुया. कळलं ना पॅटर्न म्हणजे काय? दुसऱ्याला फॉलो करण्यापेक्षा तुम्ही जेवढे धार्मिक व्हा का लोकांनी तुमचं एक्झाम्पल स्वतः घेतलं पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. हो प्लीज फोकस करा का प्रभू माझ्या लाईफ मध्ये काय चाललंय. मी आज आहे, 2-3 प्रार्थना चालू आहेत, सेल मीटिंग चालू आहेत, आराधना घेतोय, वाद्य वाजवतोय, प्रीचिंग चालू आहे, मेसेज चालले आहेत, इकडे तिकडे बोलवतात, पण तेव्हा धार्मिकतेबद्दल काय? प्लीज तुम्हाला दाखव का मी कुठे प्रभू, मला आत्म्यात चालायचं. Praise the Lord. हालेलुया. आम्हाला वतन आणि वेतन दोन्ही मिळवायचं. येस. Praise the Lord. हालेलुया. उभा राहूया, प्रे करूया आपण. जीसस फादर, हे पित्या तुझा गौरव करतो प्रभू, येस लॉर्ड. तुला धन्यवाद देतो प्रभू. येस येस येस. प्रभू आम्हाला प्रभू तारूवर काम करायचं हो येस. आणि लोकांमध्ये देखील प्रभू येस लॉर्ड. सेवा वेतन मिळून देईल आणि धार्मिकता वतन मिळून देणार पित्या. येस येस. आम्हाला दोन्ही करणं गरजेचं आहे येस पित्या. येस. आपण नेहमी म्हणला एका हाताने बांधकाम कर आणि एका हातामध्ये तलवार पकड. येस येस. बांधकाम तुझं नाव तिथं लिहून देईल, पण तलवार तुझ्या जीवनाचं रक्षण करणार. येस लॉर्ड. तलवार म्हणजे धार्मिकता आहे, येस येस. तारू म्हणजे धार्मिकता आहे. येस लॉर्ड. आज आम्ही सेवा करतोय पित्या, आमचा उपयोग पण होतोय पित्या. लोक आम्हाला बोलवतात प्रार्थनेसाठी, वाटण्यासाठी प्रभू. पित्या, पण प्रभू आमच्या अंतरात्म्यात आम्हाला माहितीये का आम्ही कसे आहोत. येस येस. तुझं वचन ज्यावेळेस एका आरशाप्रमाणे आमच्या समोर उभं राहतं, आम्हाला कळतं का माझ्यात लपलेला मी पण आहे, माझ्यामध्ये अजूनही हेवा आहे, माझ्यामध्ये रागाचा आत्मा आहे, माझ्यामध्ये ईर्ष्या आहे, Yes. माझ्यामध्ये अजून व्यभिचार आहे, होय प्रभू. माझ्यामध्ये लोभ आहे प्रभू, येस लॉर्ड. माझ्यामध्ये हेवा आहे माझ्या परमेश्वरा. प्लीज प्रभू मला ताकद दे का माझ्या धार्मिकतेवर मी काम करा, येस मी लॉर्ड. उपवास प्रार्थना करावी प्रभू, होय प्रभू. मी स्वतःबद्दल मागावं का दाखव पित्या, Yes, कुठं yes. मी इनकरेक्ट आहे फादर, Yes. मला रेक्टिफाय कर, मला चेंज कर पित्या, मला धार्मिकता जपायची, कारण ही धार्मिकता मला वेतन आणि ही धार्मिकता मला वतन दोन्ही पण मिळून दे. कारण बायबल सांगतं न्यायची प्रार्थना मी ऐकतो आणि नीती मनालाच मी त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. म्हणून पित्या मला प्रार्थना करतो प्रभू, मला शक्ती दे, मला सामर्थ्य दे प्रभू. दुसऱ्या गोष्टींकडे मी खूप लक्ष देतो फादर, म्हणून मी धार्मिकतेकडे लक्ष देत नाही, मी माझ्या स्वभावाकडे लक्ष देत नाही, मी माझ्या वागण्याकडे लक्ष देत नाही. प्लीज मला ताकद दे, प्लीज मला शक्ती दे परमेश्वर. जे प्रभू मला टीव्हीवर या क्षणी पाहतात, देवाचा आत्मा